सो विलास सरांचा रिप्लाय आलेला आहे ऑल ओके. सो चला सुरुवात करूया आजच्या आपल्या लाईव्ह सेशनला. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, आपली ही एक नवीन बॅच आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण IBPS पॅटर्ननुसार याच्या विविध पदांसाठी परीक्षा घेतल्या जाणार आहे. त्यामध्ये विविध प्रश्न इंग्रजीचे विचारले जातील. काही काही पदांसाठी 10 प्रश्न आहे, काही पदांसाठी 15 प्रश्न आहे, काही पदांसाठी 25 प्रश्न आहे. काही ठिकाणी 10वीचा दर्जा आहे, तर काही ठिकाणी आपल्याला 12वीचा दर्जा जो आहे तो पाहायला मिळतो. आपले फॉर्म्स जे आहेत ते IBPS वेबसाईट थ्रू भरले जात आहेत. त्यामुळे मोस्ट प्रोबॅबली एक्झाम IBPSच कंडक्ट करणार आहे. ओके. तर हे सगळ्यांना माहिती आहे. हे सर्व बेसिक माहिती आहे. आपण जे लाईव्ह लेक्चर्स सुरुवात करत आहोत, या लाईव्ह लेक्चर्समध्ये आपण IBPS पॅटर्न जे मुख्य टॉपिक आहेत, त्यांच्यापासून सुरुवात करणार आहोत. जसं IBPS पॅटर्ननुसार एरर डिटेक्शनचे प्रश्न विचारले जातात. IBPS पॅटर्ननुसार वर्ड युसेजचे प्रश्न विचारले जातात. IBPS पॅटर्ननुसार वर्ड स्वॅपिंगचे प्रश्न विचारले जातात. पॅराजंबलचे क्वेश्चन्स असतात. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असतात. क्लोज टेस्ट असतात. कॉलम मॅचिंग असते. वेगवेगळ्या प्रकारचे इडियम्स असतात. मिसस्पेल्ड वर्डचे शब्द आपल्याला सेंटेन्सेस दिले जातात. एरर डिटेक्शन आहे. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आहे. अशा विविध पद्धतीचे प्रश्न IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला विचारले जातात. या सर्व प्रश्नांचं, या सर्व टॉपिकचं आपण पूर्णतः संपूर्ण सिलेबसमध्ये कव्हरेज घेणार आहोत. आणि त्यापैकीच हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की हे ऑलरेडी मी तुम्हाला आपल्या Telegram चॅनलवर आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये हे सगळं दिलेलं आहे, की आपण हे सर्व लेक्चर्स कशी घेणार आहोत. तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लाईव्ह घेणार आणि नंतर त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार. आधीच काही रेकॉर्ड केलेले लेक्चर्सही यामध्ये आहेत, ते तुम्ही बघू शकतात. कोणताही व्हिडिओ केव्हाही आणि कितीही वेळेस अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. त्यानंतर लाईव्ह लेक्चर आजपासून म्हणजे 28 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दररोज आपलं लाईव्ह लेक्चर 12 वाजता, दुपारी 12 वाजता सुरू होईल. लाईव्ह बघता आलं तर बघा, नाही बघता आलं, डेटा नसेल, प्रॉब्लेम असेल, तर मग आपण लाईव्ह झाल्यानंतर केव्हाही रेकॉर्डेड व्हिडिओ जो आहे तो पाहू शकतात. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये आपलं लेक्चर जे आहे ते घेतलं जाईल आणि हा सगळा आपला कव्हरेज आहे. एक्झामसाठी आपल्याला हे सर्व टॉपिक जे आहेत, ती कव्हर करायचे आहेत मित्रांनो. सो ही बघा, ही वेगवेगळी पदं आहेत. जसं की पद क्रमांक 1 जे आहे त्यामध्ये इंग्रजीचे 10 प्रश्न विचारले जातील. लेव्हल जी असेल 12वी असेल. दुसरं पद आहे लेखा अधिकारी, 10 प्रश्न इंग्रजीचे, 12वीचं याला लेव्हल दिली जाईल. सहाय्यक लेखा अधिकारी तिसरं पद आहे, 10 प्रश्न इंग्रजीचे विचारले जातील. 12वीचा दर्जा या ठिकाणी दिलेला आहे. चौथं पद उपलेखापाल, 10 प्रश्न, 12वी. 5वं पद आहे कनिष्ठ अभियंता, 10 प्रश्न, 10वीचे लेव्हल आहे. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, 10 प्रश्न, 10वीचे लेव्हल आहे. त्यानंतर बघा, उच्च श्रेणी लघुलेखक 12वीचा दर्जा असून 15 प्रश्न आहे. निम्न श्रेणी लघुलेखक 12वीचा दर्जा आहे आणि 15 प्रश्न आहे. कनिष्ठ लिपिक टंकलेखक सर्वाधिक जास्त 25 प्रश्न आहे. सहाय्यक भंडारपाल 25 प्रश्न, 12वीचा दर्जा आहे. इथे सुद्धा 25 प्रश्न, 12वीचा दर्जा आहे आणि इथे 10 प्रश्न आहे या पदासाठी आणि इथे 10वीचा दर्जा जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. दर्जा 10वी आणि 12वीचा असल्यामुळे आपण दोन्ही प्रकारचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार, म्हणजे बेसिक, मॉडरेट आणि ॲडव्हान्स या तिन्ही स्टेज थ्रू, या तिन्ही लेव्हल थ्रू आपण जाणार. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं एनालिसिस आणि प्रत्येक प्रश्नाची आपली जी प्रॅक्टिस आहे ती व्यवस्थित होईल मित्रांनो. ओके. सो हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जी आपण ॲड बघतो, नोटिफिकेशन आपल्याला जे मिळतं त्यामध्ये हे सर्व दिलेलं आहे. हे तुम्हाला एक्स्ट्रा सांगतोय. आता मुख्य विषयाकडे येऊया, की आजचा आपला जो टॉपिक आहे मित्रांनो, तो आहे हाऊ टू सॉल्व्ह कॉलम मॅच. कॉलम मॅच नावाचा एक टॉपिक IBPS पॅटर्नमध्ये आपल्याला विचारला जातो आणि परीक्षा जेव्हा महाराष्ट्राची होते त्यावेळेस आपल्याला IBPS पॅटर्नच्या ज्या परीक्षा होतात, त्यामध्ये कॉलम मॅचवर 1 किंवा 2 प्रश्न नक्कीच पाहायला मिळतो आणि हे 1 किंवा 2 प्रश्न जे असतात, हे नक्कीच सोप्या स्वरूपाचे असतात मित्रांनो. परंतु कधी आपण अशा प्रश्नांचा सराव केलेला नसतो. सरावासाठी कधी आपल्यासमोर हे प्रश्न येतच नाहीत. आणि त्यामुळे आपला सरावही होत नाही आणि आपण या पॅटर्न सोबत यूज टू पण होत नाही आणि त्यामुळे अशा प्रश्नांना आपण घाबरतो. परंतु या प्रश्नांना आता आपल्याला मुळीच घाबरायची गरज नाहीये. अगदी बेसिक लेव्हलपासून मी तुम्हाला कॉलम मॅचिंग काय भानगड आहे, कॉलम मॅचिंगचे क्वेशन्स कसे सॉल्व्ह केले जातात, कॉलम मॅचिंगमध्ये नेमकं काय अपेक्षित असतं, हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे मित्रांनो. जेणेकरून आगामी काळामध्ये जे काही एक्झाम्स होतील त्यामध्ये जेव्हा तुम्हाला कॉलम मॅचिंगवर प्रश्न विचारला जाईल, तेव्हा कॉलम मॅचिंगचा प्रश्न तुम्हाला इझिली आणि राइट जो आहे तो सॉल्व्ह करता येईल. मग कॉलम मॅचिंग काय असते मित्रांनो बघा, हे कॉलम मॅचिंग जे असते यामध्ये आपल्याला कॉलम ए म्हणून एक कॉलम दिला जातो आणि त्यामध्ये 3 सेंटेन्सेस दिले जातात. तसंच त्याच्यासमोर आणखी एक कॉलम दिला जातो ज्याला कॉलम बी म्हटलं जातं आणि त्या कॉलम बीमध्ये आणखी 3 सेंटेन्सेस असतात. आपल्याला काय करायचं असतं, की कॉलम ए मध्ये दिलेली जी 3 सेंटेन्सेस आहेत,
त्या कॉलम ए मध्ये दिलेल्या 3 सेंटेन्सेसला आपल्याला कॉलम बी मधील असलेल्या 3 सेंटेन्सेस सोबत जॉइन करावं लागतं, कनेक्ट करावं लागतं. जी सेंटेन्स ए सोबत कनेक्ट होईल, आता बघा हे सेंटेन्स ए आहे, तर हे पी किंवा क्यू किंवा आर सोबत कनेक्ट होईल. हे सेंटेन्स बी आहे, हे पी किंवा क्यू किंवा आर सोबत कनेक्ट होईल आणि हे सेंटेन्स आहे सी, हे पी किंवा क्यू किंवा आर सोबत कनेक्ट होईल. हे कनेक्शन आपल्याला करायचं असतं. हे कनेक्शन करण्यासाठी विविध प्रकारची काही बेसिक इन्फॉर्मेशन असते. ती जर आपल्याकडे असेल, ते जर आपल्याला माहिती असेल, तर कॉलम मॅचिंगची बेसिक स्वरूपाचे क्वेशन्स जे आहेत ते आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर आपण येतो मॉडरेट स्वरूपाच्या क्वेशन्सकडे. मॉडरेट स्वरूपाच्या क्वेशन्समध्ये आपल्याला आपली बेसिक इन्फॉर्मेशन प्लस जे काही आपले ऑप्शन्स दिलेले असतात, त्या ऑप्शन्समधनं काही ऑप्शन्स एलिमिनेट करून आपल्याकडे असलेल्या बेसिक माहितीचा वापर करून आपण त्या प्रश्नांची उत्तरं सोडवू शकतो. आणि काही एडवान्स स्वरूपाची कॉलम मॅचिंगचे क्वेशन्स असतात. त्यामध्ये आपल्याला थोडी एडवान्स लेव्हलची इन्फॉर्मेशन महत्त्वाची असते आणि सिमिलरली त्या ठिकाणी पण आपण ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. परंतु त्या ठिकाणी आपल्याला लॉजिक जे आहे ते जास्त यूज करावं लागतं. त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग जी आहे ती जास्त असावी लागते. आपण सेंटन्स जे रीड करतोय त्याची. त्यामुळे तुम्हाला एडवान्सकडे जाण्याची जास्त गरज नाहीये. आपण बेसिक टू मॉडरेट सर्व प्रकारचे प्रश्न कव्हर करणार आहोत. ॲडव्हान्स प्रश्न पण मी तुम्हाला सोडवून दाखवेल. त्या प्रश्नांची तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये. कारण आपल्याला या परीक्षेसाठी जो दर्जा दिलेला आहे, तो 10वी आणि 12वीचा दिलेला आहे. त्यामुळे जास्त रॉकेट सायन्स आणि डिफिकल्ट क्वेशन्स विचारले जाणार नाहीत. जे प्रश्न विचारले जातील त्यांची सेंटेन्सेस मोठमोठी असतील, परंतु त्यांच्यामध्ये एरर किंवा त्यांच्यामध्ये जे बेसिक इन्फॉर्मेशन विचारलेली असेल, ती फार बेसिक किंवा ईझी किंवा मॉडरेट स्वरूपाची असेल मित्रांनो. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या या नवीन टॉपिकला. या टॉपिकचं नाव आहे कॉलम मॅच आणि या कॉलम मॅचमध्ये काय करायचं असतं? बघा, आपल्याला आधी मी थोडी यापेक्षा जास्त बेसिक माहिती जी आहे ती थोडीशी सांगण्याचा प्रयत्न करतो. मग त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके. आता इथून जे आहे आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करत आहोत. कोणतंही बघा तुम्ही पॅराजंबलचे क्वेशन्स बघा किंवा तुम्ही कॉलम मॅचिंगचे क्वेशन्स बघा. यामध्ये एक छोटीशी बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. मित्रांनो, कोणतीही एखादी कृती जी असते त्याला आपण इंग्लिशमधनं ॲक्शन किंवा ॲक्ट असं म्हणत असतो. ही अगदी बेसिक किंवा प्रायमरी स्वरूपाची माहिती आहे. परंतु हा जर पॉइंट आपल्याला कळाला, तर या पॉइंटच्या आधारावर आपण पॅराजंबल आणि कॉलम मॅचिंग दोन्ही प्रश्न सोडवू शकतो. ही अगदी बेसिक इन्फॉर्मेशन आहे. याचा संबंध आपल्या प्रश्नांशी आहे. परंतु काय केलं जातं, की ही माहिती जी आहे असं अंडरस्टूड केलं जातं, की ही माहिती आपल्याला आहे. परंतु हे जरी आपल्याला माहिती असलं, तरी याचा वापर कसा करायचा आहे आपल्याला प्रश्न सोडवताना, ते फार महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो, ॲक्शन किंवा क्रिया जी असते, ही क्रिया ऑटोमॅटिकली घडत नाही. तर ही क्रिया तरी द्वारा केली जाते. मग ही जी क्रिया असेल, ही क्रिया कुणाद्वारा केली जाऊ शकते? तर ही मनुष्य, ह्युमन बीइंगद्वारा क्रिया केली जाते. आपण ज्या काही क्रिया करतो, त्यांना ह्युमन बीइंग्सद्वारा केलेल्या क्रियांना क्रिया, ॲक्शन असं म्हणतो. आपण जे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत जेव्हा आपण जोपर्यंत कॉन्शियस आहोत, तोपर्यंत जे काही करतो, ते सगळ्या ॲक्शन्सच असतात. या ह्युमन बीइंगद्वारा तयार केलेल्या किंवा केलेल्या ॲक्शन्स असतात. ॲनिमल्स पण काही ॲक्शन्स करतात मित्रांनो. ॲनिमल्स पण काही ॲक्शन्स करतात. त्याच्यानंतर बर्ड्स आहेत, हे पण काही ॲक्शन्स करतात. सो हे जे प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, यांच्या थ्रू पण काही ॲक्शन्स होत असतात. आणि काही ॲक्शन्स जे आहेत, त्या घडत असतात मित्रांनो. त्या घडत असतात. काही ॲक्शन्स काय होतात? घडतात. त्यांना कोणी करत नाहीये. परंतु काही एक्सटर्नल फोर्सेस असतात. त्या एक्सटर्नल फोर्सेसमुळे काही क्रिया घडत असतात. जसं की हवा आली. कुठल्यातरी एक्सटर्नल कारणामुळे हवा आली आणि हवेने सगळं काय केलं? हवेने सगळं उडवलं. मग ते उडवली की जी क्रिया आहे ती कुणी केली नाही. ती हवा आली म्हणून काही वस्तू ज्या आहेत त्या हवेत उडाल्या. सो काही एक्सटर्नल फोर्सेस असतात की ज्यांच्याद्वारे क्रिया ऑटोमॅटिक होत असतात. आता या क्रिया होण्यामागे काहीतरी उद्देश असतो मित्रांनो आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो? म्हणून त्याला आपण म्हणतो कॉज. सो कोणतीतरी क्रिया घडण्यामागे काहीतरी उद्देश असतो. उद्देश असल्यानेच क्रिया घडत असते आणि क्रिया घडल्यानंतर काहीतरी रिझल्ट आपल्या समोर येत असतात. काहीतरी रिझल्ट जे आहेत ते आपल्या समोर येत असतात आणि यालाच आपण म्हणतो कार कन्सेप्ट. यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? कार कन्सेप्ट. आता हा कार कन्सेप्ट तुम्हाला कळाला असेल, तुमच्या थोडं-थोडं तरी लक्षात आलं असेल. कार म्हणजे काय? की कोणतीतरी क्रिया घडण्यामागे काहीतरी कारण असते. त्या कारणला आपण कॉज म्हणतोय.
ते कारण असल्यामुळे ती क्रिया घडते. त्या क्रियेला आपण ॲक्शन म्हणजे ए म्हणतो. आणि ही ॲक्शन झाल्यानंतर हिचा जो काही रिझल्ट किंवा परिणाम येतो, त्याला आपण रिझल्ट म्हणतो, आर म्हणतो आणि असा तयार होतो आपला कार कन्सेप्ट. आणि हा कार कन्सेप्ट जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला, त्याच्यावर तुम्ही चांगलं विचार मंथन वगैरे केलं, तर पॅराजंबल आणि कॉलम मॅचिंगचे प्रश्न आपण सोडवू शकतो. आता आपण वळूया आपल्या कॉलम मॅचिंगकडे. कॉलम मॅचिंगचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्यांच्याकडे आपण येऊया. पहिल्या कॉलममधून सब्जेक्ट ओळखणे. आता बऱ्याचदा असं होतं, की पहिला जो कॉलम असेल, त्या कॉलममध्ये दिलेलं जे सेंटन्स असेल, त्या सेंटन्समध्ये सब्जेक्ट नेमका कोणता आहे तो ओळखा. सब्जेक्ट सिंग्युलर आहे, सब्जेक्ट प्लुरल आहे, सब्जेक्ट ह्युमन बीइंग आहे, सब्जेक्ट ॲनिमल आहे, की काही एक्सटर्नल फोर्सेस हा आपला सब्जेक्ट त्या ठिकाणी तयार झालेला आहे, हे आपल्याला ओळखायचं आहे. दुसरा पॉइंट काय आहे, की पहिल्या कॉलममधून कनेक्टर ओळखणे. बऱ्याचदा काय होतं, की पहिल्या कॉलममध्ये काही सेंटेन्सेस अशी असतात, की ज्यांच्यामध्ये एक कनेक्टर असतो. मग तो कोणता कनेक्टर असतो? एकतर तो ऑल्दो असेल किंवा दो असेल किंवा इन स्पाईट ऑफ असेल किंवा डिस्पाईट असेल किंवा हाउएव्हर असेल किंवा व्हाईल असेल किंवा सिन्स असेल किंवा ॲज असेल. कोणत्याही प्रकारचा कंजंक्शन त्याला आपण कनेक्टर म्हटलेला आहे, तो असू शकतो. हा कनेक्टर आपल्याला सेंटन्स पुढे कोणतं येईल, दुसऱ्या कॉलममध्ये कोणतं सेंटन्स मॅच करतंय, याच्याशी आपल्याला याचा फायदा होतो. बघा, पहिल्या कॉलममधून जर आपण दिलेल्या 3 सेंटेन्सेसपैकी असं सेंटन्स चूज करा, की ज्याच्यामध्ये आपल्याला एक परफेक्ट सब्जेक्ट दिसतोय आणि त्या सेंटन्सला आपण आपलं मेन सेंटन्स कन्सिडर करून इतर जे कॉलम आहेत, दुसरा जो कॉलम आहे, त्यामध्ये असलेल्या पी किंवा क्यू किंवा आर सेंटेन्सेस सोबत आपण जॉइन करून बघायचं आहे. किंवा दुसरं आपल्याला काय करायचं आहे, की कॉलम एमध्ये जे काही सेंटेन्सेस आहेत 1, 2, 3 किंवा ए-बी-सी त्यामध्ये कोणतं सेंटन्स जे आहे, की ज्याच्यामध्ये कनेक्टरचा वापर केलेला आहे, की ऑल्दोने सुरू होत आहे का, दोने सुरू होत आहे का, इन स्पाईट ऑफने सुरू होत आहे का, डिस्पाईटने सुरू होतंय का, व्हाईलने सुरू होत आहे का, ॲजने सुरू होत आहे का, नॉट ओन्ली सुरू होत आहे का, हार्डली हॅडने सुरू होत आहे. हे आपल्याला बघायचं आहे. हे बघा या ठिकाणी छोटे-छोटे पॉइंट्स दिलेली आहेत, की इफने सुरू होत आहे, की हाउएव्हरने सुरू होत आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे, की ग्रामरनुसार वाक्य जुळतंय का हे तपासणे. सो पहिल्या कॉलममधील जे वाक्य आहे, हे पहिल्या कॉलममधील वाक्य दुसऱ्या कॉलममधील वाक्यांना ग्रामरनुसार प्रॉपरली मॅच होत आहे का? टेन्सनुसार प्रॉपरली मॅच होत आहे का? प्रिपोझिशननुसार प्रॉपर मॅच होत आहे का? प्रोनाउन जे वापरलेले आहे त्यानुसार मॅच होत आहे का? हे तपासणं फार गरजेचं आहे, की जे बघा सब्जेक्ट, व्हर्ब ॲग्री होत आहे का? म्हणजे पहिल्या कॉलममधील एक सेंटेन्स दुसऱ्या कॉलममधील 3 सेंटेन्सेसपैकी कोणत्या सेंटन्स सोबत व्हर्ब ॲग्री करतंय? किंवा पहिल्या सेंटन्समधील जो पहिल्या कॉलममधील जे सेंटन्स आहे, त्यामध्ये असलेला जो टेन्स आहे, तो दुसऱ्या कॉलममध्ये असलेल्या 3 सेंटेन्सेसपैकी कोणत्या सेंटन्सशी टेन्स मॅच करतोय? किंवा पहिल्या कॉलममध्ये असलेलं सेंटन्स जे आहे, त्यामध्ये जे काही प्रोनाउन्स वापरलेले आहेत, ते दुसऱ्या कॉलममध्ये असलेल्या 3 सेंटेन्सेसपैकी कोणत्या प्रोनाउन सोबत मॅच करताय? किंवा पहिल्या कॉलममध्ये जे काही 3 सेंटेन्सेस आहेत, त्यांच्यामध्ये कुठेतरी जर एखादा प्रिपोझिशन वापरलेला आहे किंवा शब्द वापरलेला आहे, तर पुढील कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये 3 सेंटेन्सेस जे दिलेले आहेत, त्यामध्ये दिलेला प्रिपोझिशन जो आहे, तो आपल्या पहिल्या कॉलममधील असलेल्या सेंटन्स सोबत मॅच करतोय का? हे आपल्याला पाहायचंय. त्यानंतर प्रिपोझिशन फिट तर आताच सांगितलं आणि रिडंडन्सी कुठे होत आहे का? हे पण आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर लॉजिक लावून वाक्य तयार होत आहे का? हे पण तपासणं गरजेचं आहे. लॉजिक केव्हा लावतो आपण? जेव्हा आपल्यासमोर कॉज आणि इफेक्ट एक कॉज आहे, एक कारण आहे आणि त्याचा काहीतरी इफेक्ट आपल्याला ॲक्शनचा पाहायला मिळतोय किंवा एखादी कंडिशन आहे आणि त्या कंडिशनचा रिझल्ट आपल्यासमोर येत आहे किंवा एखादी घटना घडते, त्या घटनेचा उद्देश आपल्यासमोर पुढे पाहायला मिळतोय किंवा एखादं सेंटन्स आहे आणि ते पुढे कंटिन्यू होत आहे. तर हे पण लॉजिक तपासणं फार गरजेचं आहे आणि ऑब्व्हियसली जेव्हा आपल्याकडे ऑप्शन्स असतील, तेव्हा काही ऑप्शन्स एलिमिनेट होत आहेत का? याचाही वापर करून आपल्याला सेंटेन्सेस जे आहेत ते बघायचे आहेत. हे सगळं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि जे फार महत्त्वाचं असतं ना, ते तुम्हाला समजण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. परंतु आज ना उद्या हा पॅटर्न तर आपल्याला क्रॅक करायचा आहे. इंग्रजीमध्ये मॅक्सिमम मार्क्स आपल्याला अचीव्ह करायचे आहे, गेन करायचे आहे.
तर मग या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. सो हे थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, की जे मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. परंतु या बेसिक इन्फॉर्मेशनला जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं आणि जर यावर तुम्ही विचार मंथन केलं आणि ह्यांचा वापर जर तुम्ही कॉलम मॅचिंग आणि पॅराजंबलच्या क्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी केला, तर इझिली तुम्हाला क्वेशन सॉल्व्ह करता येईल. कारण आम्हीही याच गोष्टी करतो, की कुठली गोष्ट कुठे कशा पद्धतीने जुळते, ते का जुळली त्याचं कारण शोधायचं आणि ते कारण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचा. मग आता बघा मित्रांनो, आपण डायरेक्टली क्वेशन्स जे आहेत त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता सुरुवातीला आज मी तुमच्यासमोर 25 क्वेशन्स घेऊन आलेलो आहे आणि हे जे 25 क्वेशन्स आहेत अगदी बेसिक स्वरूपाची क्वेशन्स आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवता येईल याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला मी प्रत्येक सेंटन्स प्रॉपर रीड करून दाखवेल. प्रत्येक सेंटन्समध्ये काय आहे, घटना कोणती घडते, घटना घडल्यानंतर काही उद्देश समोर येतोय का? घटना घडण्यामागचं काही कारण आहे का? मग घटना घडली तर त्याचं काही पुढे रिफ्लेक्शन किंवा रिझल्ट आपल्यासमोर येतोय का? एखादी कंडिशन आहे, तर त्या कंडिशन नंतर काही रिझल्ट आपल्यासमोर येत आहे का? हे सर्व व्यवस्थित मी तुम्हाला या बेसिक इन्फॉर्मेशन, या बेसिक एक्झाम्पल्स थ्रू सांगण्याचा प्रयत्न करेन आणि इझिली तुम्हाला प्रत्येक सेंटन्सला मॅच पण करता येईल. या प्रश्नांमध्ये मी ऑप्शन्स दिलेले नाहीयेत, कारण मला आधी ही जी सर्व प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्हाला किंवा ही जी सर्व सेंटेन्सेस आहेत, हे तुम्हाला प्रॉपरली समजावून सांगायचे आहेत. त्यामुळे मी ऑप्शन्स ठेवलेली नाहीयेत. उद्या जे एक्झाम्पल्स येतील त्यामध्ये आपल्यासमोर ऑप्शन्स असतील आणि ऑप्शन्स आपण एलिमिनेट करून सुद्धा आपली उत्तरं जी आहेत ती उद्याच्या दिवशी आपण शोधणार आहोत. परंतु तत्पूर्वी आज आपण जे सेंटेन्सेस किंवा प्रश्न घेत आहोत यामध्ये मी मुद्दाम ऑप्शन घेतलेले नाहीये. कारण इथे फक्त आपल्याला एक बेसिक सराव करायचा आहे, की आपल्याला पहिलं सेंटन्स जे आहे ते दिलेल्या दुसऱ्या कॉलममधील कोणत्या सेंटन्स सोबत मॅच होतंय, जुळतंय, कनेक्ट होतंय, जॉइन होतंय ते आपल्याला बघायचंय. मग बघा पहिलं सेंटन्स दिलेलं आहे, की द कंपनी लॉन्च्ड ए न्यू पॉलिसी. आता या सेंटन्समध्ये बघा मित्रांनो, द कंपनी आपला सब्जेक्ट आहे. लॉन्च जो आहे तो व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे आणि नवीन पॉलिसी जी आहे हा आपला ऑब्जेक्ट आहे. कंपनीने एक नवीन पॉलिसी लॉन्च केली. अ कंपनी लॉन्च्ड ए न्यू पॉलिसी. कंपनीने एक नवीन पॉलिसी लॉन्च केली. आता बघा मित्रांनो, जर कंपनीने एखादी नवीन पॉलिसी लॉन्च केली, तर पुढचं काय येऊ शकतं? कोणती पॉलिसी लॉन्च केली ते येऊ शकतं किंवा ती पॉलिसी लॉन्च करण्याचा मागे उद्देश काय आहे तो येऊ शकतो. तर बघा, एक तर आहे की कोणती पॉलिसी लॉन्च केली त्याच्याबद्दल पुढे आपल्याला दिलेली असेल माहिती किंवा या पॉलिसीचा लॉन्च करण्यामागचा उद्देश काय आहे ते आपल्याला दिलेल्या 3 सेंटेन्सेसमधनं शोधायचं आहे. बघा, ॲज इट कॉज्ड इनकन्व्हिनियन्स टू देम. ॲज इट कॉज्ड म्हटलेलं आहे, की यामुळे त्यांना इनकन्व्हिनियन्स झाला. आता मित्रांनो बघा या ठिकाणी कोणता प्रोनाउन वापरलेला आहे? देम हा प्रोनाउन वापरलेला आहे. देम कुणासाठी वापरलं जातं? अनेक लोकांसाठी. आणि इथे आपण कशाबद्दल बोलतोय? कंपनीच्या एका पॉलिसीबद्दल बोलतोय. म्हणजे इकडे जर सगळं सिंग्युलर चालू आहे, तर ते इकडे प्लुरल प्रोनाउन येणार नाही. म्हणजे आपल्याला क्लिअरली कळतंय, की इथे आपण एका कंपनीच्या नवीन पॉलिसीबद्दल बोलतोय. कंपनी किती? 1. तिची नवीन पॉलिसीची संख्या किती? 1. आणि कंपनी जर 1 आहे, पॉलिसी जर 1 आहे, तर या सेंटेन्समध्ये जो देम प्लुरल अनेकवचनीसाठी वापरलेला आहे, तो यासाठी फिट होत नाहीये, जॉइन होत नाहीये. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, की सेंटेन्स ए जे आहे, ते कॉलम बी मध्ये असलेल्या पी सेंटेन्स सोबत कनेक्ट होत नाही. क्लिअर कळालं? टू रिझॉल्व्ह द इश्यू विथिन अ वीक. विथिन अ वीक म्हणजे एका आठवड्यामध्ये इश्यू जो आहे तो रिझॉल्व्ह करण्यासाठी. आता कंपनीने एक पॉलिसी लॉन्च केली. ती कोणती आहे त्याबद्दल याच्यामध्ये माहिती नाही. तिचा उद्देश काय आहे? टू रिझॉल्व्ह द इश्यू विथिन अ वीक. परंतु इश्यू कोणता आहे हे तर आपल्याला माहिती नाही. याचा अर्थ असा आहे, की ए सोबत क्यू सेंटेन्स सुद्धा मॅच करत नाही. मग ए सोबत कोणतं सेंटेन्स मॅच होत आहे? तर ए सोबत आर हे सेंटेन्स मॅच होऊ शकतं आणि तेच शिल्लक राहिलं. द कंपनी लॉन्च्ड ए न्यू पॉलिसी टू रिड्यूस प्रोसेसिंग टाईम. प्रोसेसिंग टाईम जो आहे तो रिड्यूस करण्यासाठी कंपनीने नवीन पॉलिसी लॉन्च केली. मग आपण ए सोबत जर आर कनेक्ट केला मित्रांनो, तर आपल्यासमोर आहे आता बी आणि सी. आता बी आणि सी सोबत एकतर पी किंवा क्यू कनेक्ट होईल आणि सी सोबत एकतर पी किंवा क्यू कनेक्ट होईल. ओके. मग बघा, मेनी कस्टमर्स कंप्लेंट. मेनी म्हणजे खूप जास्त, कस्टमर्स म्हणजे खूप साऱ्या ग्राहकांनी कंप्लेंट केली. कंप्लेंट केली म्हणजे काय केली? या ठिकाणी त्यांनी तक्रार केली.
मग काय तक्रार केली? कशाबद्दलची तक्रार केली? ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ॲज इट कॉज्ड इन्कन्व्हिनियन्स टू देम. आपण आत्ता पाहिलं मित्रांनो, की या ठिकाणी मेनी कस्टमर्स जो आहे, हा कसा आहे? हा नाउन प्लुरल आहे. हा नाउन कसा आहे? प्लुरल आहे. आणि या प्लुरल नाउनसाठी जर आपल्याला पुढे काही वापरायचं असेल, तर तो आपण काय वापरणार? प्लुरल प्रोनाउन वापरणार. सो बघा या सेंटन्समध्ये या ठिकाणी आपल्याला देम हा प्लुरल प्रोनाउन दिसतोय आणि इकडे आहे टू रिझॉल्व्ह द इश्यू विदिन अ वीक. सो इथे या ठिकाणी आपल्याला काहीही प्लुरल दिसत नाहीये. याचा अर्थ असा आहे, की सेंटन्स बी जे आहे ते क्यू सोबत मॅच होईल आणि सेंटन्स बी पी सोबत मॅच होईल. क्यू जे आहे ते या ठिकाणी कॅन्सल होईल आणि मग सी पी सोबत मॅच करणार नाही. सी जो आहे तो क्यू सोबत मॅच करेल. ठीक आहे. द मॅनेजर प्रॉमिस मॅनेजरने प्रॉमिस केले. काय प्रॉमिस केले? टू रिझॉल्व्ह द इश्यू विदिन अ वीक की एका वीकमध्ये, एका आठवड्यामध्ये इश्यू जो आहे तो रिझॉल्व्ह होईल. इश्यू जो आहे तो सोडवला जाईल. क्लिअर आहे मित्रांनो? तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा मी तुम्हाला सगळं समजावून सांगितलं. मी समजावून सांगितल्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की फार बेसिक एक्झाम्पल आहे. परंतु सुरुवात तर बेसिक पासूनच करावी लागते ना. सुरुवात जी आहे ती प्रायमरी कन्सेप्ट पासून केली पाहिजे. पण सुरुवात आपण बेसिक पासून करत आहे. कारण एक-एक सेंटन्स, छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला क्लिअर झाल्या पाहिजे. आणि जेव्हा आपण छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करतो ना, तेव्हा हळू आपला इंटरेस्ट वाढतो. अचानक आपल्यासमोर एक भलं मोठं सेंटन्स येतं, आपला कॉन्फिडन्स लूज होतो. आपण कधीच त्या टॉपिककडे वळत नाही. कधीच आपण त्या गोष्टींचा अभ्यास करायला धजत नाही. त्यामुळे छोट्या-छोट्या सेंटेन्सेस थ्रू तुमची प्रॅक्टिस करून घेतो आणि पुढे गेल्यानंतर तर ॲडव्हान्स एक्झाम्पल्स येणारच आहेत. मग तेव्हा आपण कसं लॉजिक लावतो, ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. परंतु इथून आपला बेस तयार होईल मित्रांनो. इथून आपली एक एक प्रॉपर अप्रोच जो आहे, तो सेट होत असतो विविध एक्झाम्पल थ्रू. आता अशाच पद्धतीचं पुढचं एक्झाम्पल बघा तुम्हाला सोडवता येईल. Although the project was completed on time, it failed to meet sorry. Although the project was completed on time. आता या सेंटन्समध्ये बघा मित्रांनो, although या शब्दाचा वापर केलेला आहे. मग आता कायमचं लक्षात ठेवा, की ज्या सेंटन्सची सुरुवात although ने होते, ते सेंटन्स कंप्लीट होईपर्यंत त्याचे 2 भाग बनतात. एखाद्या सेंटन्सची सुरुवात जर although ने होत असेल, हे मी तुम्हाला ऑलरेडी ग्रामर या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे. परंतु तुम्ही लक्षात ठेवा. की एखाद्या सेंटन्सची सुरुवात ऑल्दो किंवा दोने होत असेल मित्रांनो, तर या सेंटन्समध्ये काय होतं, की एकतर एक छोटासा पार्ट कंप्लीट होतो, त्याच्यानंतर कॉमा येतो किंवा कॉमाच्या ऐवजी येट येतो किंवा कधी-कधी दोन्हीही वापरतात आणि नंतर या ठिकाणी एक दुसरं सेंटन्स असतं आणि मग फुल स्टॉप येतो. सो ऑल्दो किंवा दोने 2 प्रकारची क्लॉजेस जी आहेत ती जॉइन केली जातात. ती जॉइन एकतर कॉमाने सेपरेट होतात किंवा येटने त्यांना जॉइन केलं जातं. आता ही ऑल्दो किंवा दोची जी 2 वेगवेगळे क्लॉजेस असतात मित्रांनो, ही दोन्ही एकमेकांमध्ये कॉन्ट्रास्ट असतात. हे दोन्ही एकमेकांमध्ये विरोधी असतात. म्हणजेच काय, की ऑल्दो सोबत जो पहिला पार्ट दिलेला आहे, तो जर पॉझिटिव्ह आपल्याला सिग्नल देत असेल किंवा पॉझिटिव्ह सेन्स देत असेल त्या गोष्टीबद्दल, त्या क्रियेबद्दल, तर पुढच्या क्लॉजमध्ये म्हणजे या ठिकाणी त्याच्याबद्दल लगेच काहीतरी निगेटिव्हिटी आपल्यासमोर येईल. आणि इकडे जर निगेटिव्हिटी असेल, तर इकडे पॉझिटिव्हिटी आपल्यासमोर येईल. म्हणजेच बघा, की ऑल्दी दी प्रोजेक्ट वॉज कंप्लीटेड ऑन टाईम ही तर पॉझिटिव्ह गोष्ट आहे, की जरी प्रोजेक्ट हा वेळेवर पूर्ण झाला. ऑल्दी दी प्रोजेक्ट वॉज कंप्लीटेड ऑन टाईम जरी प्रोजेक्ट हा वेळेत पूर्ण केला गेला. ही काय एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कुठलाही प्रोजेक्ट जर दिला गेला, तर तो वेळेच्या आत किंवा वेळेत पूर्ण झाला पाहिजे. त्याला जास्त वेळ लागायला नको, त्याची वेळ निघून जायला नको. म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे, की ऑल्दो दी प्रोजेक्ट वॉज कंप्लीटेड ऑन टाईम की जरी तो प्रोजेक्ट वेळेवर कंप्लीट झाला. आता कंप्लीट तर वेळेवर झाला ही तर आहे पॉझिटिव्ह गोष्ट. परंतु ऑल्दो आपल्याला या ठिकाणी इंडिकेट करतो, की आता पुढे जे येईल ना, ते त्या रिपोर्टबद्दल किंवा त्या प्रोजेक्टबद्दल काहीतरी निगेटिव्ह असेल. कारण इकडे जर पॉझिटिव्ह सेन्स आहे, तर आता लगेचच पुढे काय यायला पाहिजे? निगेटिव्ह सेन्स यायला पाहिजे. कशाबद्दल निगेटिव्ह सेन्स येईल? तर प्रोजेक्ट या ठिकाणी सब्जेक्ट आहे. याबद्दल काहीतरी निगेटिव्ह सेन्स असलेलं वाक्य आपल्यासमोर येईल. आणि गरजेचं नाही की पुढे प्रोजेक्टच शब्द वापरला पाहिजे. प्रोजेक्टसाठी प्रोनाउन पण वापरला जाऊ शकतो. मग पहिलं सेंटन्स बघा, इट फेल्ड टू मीट द क्वालिटी स्टँडर्ड्स. आता या ठिकाणी फेल्ड म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे. हा इट कुणासाठी फेल्ड म्हणजे काय? इकडे पॉझिटिव्ह आहे आणि फेल्ड म्हणजे काय? निगेटिव्ह आहे. टू मीट द क्वालिटी स्टँडर्ड तरी क्वालिटी स्टँडर्ड त्याच्यामध्ये राहिलं नाही. कशामध्ये? इटमध्ये. इट कुणासाठी वापरला असेल? ऑब्व्हियसली प्रोजेक्टसाठी. प्रोजेक्टची संख्या 1 आहे, निर्जीव आहे आणि म्हणून त्यासाठी इट वापरलेला आहे. तर लगेच आपल्याला कळतंय,
की सेंटेन्स ए जे आहे मित्रांनो, सेंटेन्स ए कोणासोबत कनेक्ट होतंय? पी. बाकीचे पण सेंटेन्सेस रीड करून बघा. वुल्ड स्टिम्युलेट इकॉनॉमिक ग्रोथ. आता या ठिकाणी सांगितलं जात आहे, की प्रोजेक्ट जो आहे तो ऑन टाईम कंप्लीट केला गेला. आता पुढे काहीतरी निगेटिव्ह पाहिजे. तर इथे म्हणते स्टिम्युलेट इकॉनॉमिक ग्रोथ, की इकॉनॉमिक ग्रोथला स्टिम्युलेट करेल म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथला वाढवण्याचं काम करेल. हे येणार नाही. रेज्ड सीरियस कन्सर्न अमंग इन्व्हेस्टर्स. आता या ठिकाणी प्रोजेक्टबद्दल बोललं जात आहे ना, अचानक इथे इन्व्हेस्टर्स येतायत. सो याचा काही संबंध नाहीये. की रेज्ड सीरियस कन्सर्न जर आपण पाहिला तर निगेटिव्ह आहे. अमंग इन्व्हेस्टर्समध्ये इन्व्हेस्टर्सचा तर या ठिकाणी काही संबंध नाही किंवा अशी कुठलीही कृती घडली नाही, की ज्यामुळे इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्यासाठी आपला एक कन्सर्न असेल, चिंता असेल. ओके. मग हे पहिलं सेंटन्स पी सोबत कनेक्ट होत आहे. दुसरं सेंटन्स बघा. द सडन ड्रॉप इन सेल्स. ॲक्शन काय घडली, की जी विक्री आहे त्या विक्रीमध्ये अचानक काय झालं? घट झाली. सडन अचानक. ड्रॉप खाली पडणे, कोसळणे. इन द सेल्समध्ये काय झालं? अचानक सेल्स जी आहे त्याच्यामध्ये काय झाली? ड्रॉप झाली, घट झाली. मग आता या ठिकाणी क्रिया काय घडली, की अचानक जी विक्री आहे त्यामध्ये घट झाली. आता याचं काहीतरी कारण असेल. याचं काहीतरी कारण असेल किंवा याचा काहीतरी परिणाम होईल, की अचानक घट झाल्यामुळे काहीतरी परिणाम समोर येईल किंवा अचानक घट कशामुळे झाली त्याचं कारण आपल्यासमोर पुढे येईल. बघा, कुड स्टिम्युलेट इकॉनॉमिक ग्रोथ. बघा या ठिकाणी जर सेलमध्ये घट होत आहे, तर त्यामुळे कधी इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती स्टिम्युलेट होईल का? स्टिम्युलेट म्हणजे इन्स्पायर होणे, आपण ज्याला मोटिव्हेट म्हणतो. रेज्ड सीरियस कन्सर्न अमंग इन्व्हेस्टर्स, की द सडन ड्रॉप इन सेल्स रेज्ड सीरियस कन्सर्न अमंग द इन्व्हेस्टर. हे एक वाक्य आहे. आता या ठिकाणी जर आपण आलो मित्रांनो सेंटन्स बीमध्ये, तर हे एक सेंटन्स आहे आणि हे दुसरं सेंटन्स आहे. आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. मग कन्फ्युजन होईल त्यावेळेस आपण तिसऱ्या सेंटन्सकडे या, कारण आपल्याकडे पर्याय आहेत. इफ द गव्हर्नमेंट इन्क्रीजेस इट्स एक्सपेंडिचर. जर गव्हर्नमेंटने त्याचं एक्सपेंडिचर इन्क्रीज केलं, तर त्याच्यामुळे काय होईल? इकॉनॉमिक ग्रोथ स्टिम्युलेट होईल, की त्याच्यामुळे सीरियस कन्सर्न अमंग इन्व्हेस्टर्समध्ये होईल. तर बघा, जेव्हा गव्हर्नमेंट आपला खर्च इन्क्रीज करते, इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला माहिती आहे, की जेव्हा गव्हर्नमेंट आपला खर्च, आपलं फिस्कल डेफिसिट वाढतं, एक्सपेंडिचर जेव्हा वाढतं, तेव्हा ऑब्व्हियसली आपली इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती पण कधी-कधी वाढते. परंतु आपल्याला सांगितलेलं आहे, फिस्कल डेफिसिट जे आहे ते किती असलं पाहिजे, त्याचा पर्सेंटेज रेशो किती असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी सी जे आहे ते आपल्याला ऑब्व्हियसली क्यू सोबत जुळताना दिसतंय. सी जे आहे ते क्यू सोबत जुळतंय आणि सडन ड्रॉप जो आहे त्यामुळे जे इन्व्हेस्टर्स आहे त्याच्यामध्ये एक सीरियस चिंता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून बी सोबत या ठिकाणी आर येईल आणि अशा पद्धतीने आपली ही कॉलम मॅचिंग तयार होईल मित्रांनो. ओके. तुम्ही पण करून बघा. ही पी-डी-एफ मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये प्रोव्हाईड करून देईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा याची मी एक सेपरेट पण पी-डी-एफ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. सो तुम्ही स्वतःहून देखील या प्रश्नांना अटेम्प्ट करू शकता. पुढे बघा, रायझिंग इन्फ्लेशन हॅज प्रेशर्ड हाउसहोल्ड, की रायझिंग म्हणजे वाढणारी, इन्फ्लेशन म्हणजे महागाई, हॅज प्रेशर्ड हाउसहोल्ड. हाउसहोल्ड म्हणजे जे जे व्यक्ती आहेत, कुटुंब आहेत, परिवार जे आहेत, त्या परिवारांना इन्फ्लेशनमुळे काय झालेलं, रायझिंग इन्फ्लेशन त्यांच्यावर काय करते, परिवारांवर दबाव टाकत आहे. इकडे आहे द न्यू गाईडलाईन्स एम, की या ठिकाणी काहीतरी नवीन गाईडलाईन्स आहे आणि त्यांचा एम जो आहे, उद्देश आहे, तो काहीतरी आहे. त्यानंतर बघा, व्हाईल ग्लोबल मार्केट्स रिमेन अनस्टेबल आणि इकडे सुरुवात कशाने होत आहे? व्हाईलने होत आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला 3 सेंटेन्सेस प्रॉपर मॅच करता येऊ शकतात. बघा वन बाय वन, की रायझिंग इन्फ्लेशन हॅज प्रेशर्ड हाउसहोल्ड, की वाढणारी जी महागाई आहे त्यामुळे परिवारांवर काय झालेलं आहे? प्रेशर निर्माण झालेला आहे, दबाव आलेला आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन स्ट्रगल टू मेंटेन स्टॅबिलिटी. इथे कुणाबद्दल बोललं जात आहे? रायझिंग इन्फ्लेशन आणि त्याच्यामुळे क्रिया काय झाली? इन्फ्लेशन राईज झालं. त्यामुळे हाउसहोल्डवर परिणाम झाला. ते दबावात आले. मग एकतर पुढे आपण इन्फ्लेशनबद्दल बोललं गेलं पाहिजे किंवा परिवारांबद्दल बोललं गेलं पाहिजे. मोस्ट प्रोबॅबली हाउसहोल्डबद्दल कुठे जास्त बोललेलं आहे किंवा त्यांच्यावर काय परिणाम झालेला आहे, हे पाहणं आवश्यक आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन स्ट्रगल, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आलं, संबंध नाही. टू प्रमोट ट्रान्सपरन्सी प्रमोट करण्यासाठी काही संबंध नाही. फोर्सिंग देम, देम म्हणजे कुणाला? आता हा या ठिकाणी बघा देम आलेला आहे. हा देम कोणत्यातरी प्लुरल नाउनसाठी आला असेल. सो बघा प्लुरल नाउन कोणतं आहे? एक आहे हाउसहोल्ड्स, इकडे आहे गाईडलाईन्स. परंतु गाईडलाईन्स नंतर ऑलरेडी एम येऊन गेलेला आहे. म्हणजे देम गाईडलाईन्ससाठी वापरलेलं नाहीये. व्हाईल ग्लोबल मार्केट्स, सो मार्केट्स या ठिकाणी आहेत. परंतु मार्केट्सला इथे रिमेन अनस्टेबल म्हटलेलं आहे आणि त्याच्यासोबत फाईल आहे. म्हणजे पुढे जे आहे
ते दुसऱ्या कुठल्यातरी सब्जेक्टबद्दल बोललं जाणार आहे. मार्केटच्या ऐवजी मार्केटशी सिमिलर जे आहे ते बोललं जाईल. सो या ठिकाणी क्लिअरली आहे, की हाउसहोल्डसाठी देम वापरला आहे. फोर्सिंग देम म्हणजे त्यांना फोर्स करतोय. कुणाला? हाउसहोल्डला टू कट डिस्क्रिशनरी स्पेंडिंग. आणि बघा जर इन्फ्लेशन वाढते, महागाई जर वाढते, तर ऑब्व्हियसली परिवार काय करतं आपली स्पेंडिंग जी आहे ती कमी करतात. ज्या ठिकाणी आपण जास्त वस्तू घेतो त्या ठिकाणी आपण कमी आणतो. अशा प्रकारे डिस्क्रिशनरी स्पेंडिंग जी आहे ती केली जाते. तर हे पण सगळ्यांना जुळवता येत असेल, की या ठिकाणी हाउसहोल्ड जो नाउन आहे, तो आपल्या देम सोबत कनेक्ट होत आहे. म्हणजे या ठिकाणी प्रोनाउन मॅच हा कन्सेप्ट वापरला गेला. म्हणून ए साठी आपण काय यूज करणार? आर यूज करणार. आता बी साठी बघा एकतर पी किंवा क्यू येईल आणि सी साठी सुद्धा पी किंवा क्यू पैकी कोणतातरी एक येईल. द न्यू गाईडलाईन्स एम. एम नंतर आपण ॲट किंवा टू हे प्रिपोझिशन वापरतो. बघा इथे फायनान्शियल आहे, इथे टू आहे आणि प्रोमोट आहे. काहीतरी उद्देश आहे. उद्देश काय आहे? की प्रोमोट ट्रान्सपरन्सी. उद्देश काय आहे नवीन गाईडलाईनचा? की ट्रान्सपरन्सी जी आहे, पारदर्शकता जी आहे ती प्रमोट झाली पाहिजे. म्हणून ऑब्व्हियसली बी सोबत आपण काय यूज करणार? क्यू यूज करणार आणि बी सोबत जर आपण क्यू यूज केला, तर मग आत्ता आपल्याला या ठिकाणी सॉरी, हे थोडंसं गडबड होतंय. की बी सोबत जो आहे, तो आपला क्यू मॅच होत आहे म्हणून या ठिकाणी पी चुकीचा होईल आणि इकडे पी चुकीचा झालेला आहे म्हणून इकडे क्यू जो आहे तो चुकीचा होईल आणि सी सोबत पी जो आहे तो प्रॉपरली मॅच करेल. कसा? की व्हाईल ग्लोबल मार्केट्स रिमेन अनस्टेबल. या ठिकाणी अनस्टेबल आहे, तर इथे स्ट्रगलिंग टू मेंटेन स्टॅबिलिटी पण दिलेलं आहे. म्हणजे इकडे पण स्टॅबिलिटी आहे, इकडे पण स्टॅबिलिटी आहे आणि व्हाईल असल्यामुळे दोन्ही ठिकाणी स्टॅबिलिटी जी आहे ती कशी आहे? बरोबर आहे. तर तुम्हाला हे समजत असेल मित्रांनो. सो तुम्हाला छोटे-छोटे सेंटेन्सेस तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणखी बघा सेंटेन्स तुम्ही स्वतः करून बघण्याचा प्रयत्न करा, की द बँक इंट्रोड्यूस्ड अ न्यू स्कीम. आता पहिला प्रश्न जो होता त्या पहिल्या प्रश्नामध्ये काय होतं, की नवीन पॉलिसी कंपनीने लॉन्च केली. इथे काय लॉन्च केलेलं आहे, की बँकेने एक नवीन स्कीम जी आहे ती इंट्रोड्यूस केली. तेव्हा पॉलिसी इंट्रोड्यूस झाली होती, आता स्कीम इंट्रोड्यूस झाली. स्कीम जर इंट्रोड्यूस झाली तर त्याचं काहीतरी कारण असेल, की का? किंवा त्याचा काहीतरी उद्देश असेल त्यामुळे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला असेल त्यामुळे ती पॉलिसी जी आहे किंवा ती स्कीम जी आहे ती बँकद्वारा इंट्रोड्यूस केली गेली. हेवी रेनफॉल इन द सिटी. की सिटीमध्ये, शहरामध्ये जो रेनफॉल झालेला आहे, पाऊस जो झालेला आहे, तो अत्यंत मुसळधार पाऊस झालेला आहे. मग मुसळधार पाऊस झाल्यानंतरचे काहीतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळतील किंवा जो मुसळधार पाऊस झालेला आहे, त्याची काहीतरी कारणं असतील, ते पण आपल्याला पाहायला मिळतील. तर मॅनेजर ॲश्युअर्ड कस्टमर, की मॅनेजरने कस्टमरला काय केलेलं आहे मित्रांनो, तर मॅनेजरने कस्टमरला ॲश्युअर्ड केलेलं आहे. मग बघा, बँक इंट्रोड्यूस्ड ए न्यू स्कीम. बँकने नवीन स्कीम इंट्रोड्यूस केली. दॅट ऑल इश्यूज वुड बी रिझॉल्व्ड सून. की सर्वचे सर्व इश्यू जे आहेत ते रिझॉल्व्ह केले जातील लवकरच. त्यासाठी बँकने जी नवीन स्कीम आहे ती इंट्रोड्यूस केली. किंवा नवीन स्कीम कशासाठी तरी असते? ॲज इट ऑफर ॲडिशनल बेनिफिट टू कस्टमर. की कस्टमरसाठी बेनिफिट मिळालं पाहिजे, ॲडिशनल बेनिफिट मिळालं पाहिजे, त्यासाठी हा उद्देश आहे. सो द बँक इंट्रोड्यूस्ड ए न्यू स्कीम ॲज इट ऑफर्ड, की त्याने कोणत्या स्कीम, हा इट कुणासाठी वापरला? स्कीमसाठी. आणि त्या स्कीमने काय ऑफर केलं? ॲडिशनल बेनिफिट कुणासाठी? कस्टमरसाठी. हेवी रेनफॉल इन द सिटी दॅट इश्यूज वुड बी रिझॉल्व्ड सूनशी कनेक्ट होत नाहीये. कॉझिंगचा परिणाम काय झाला? हेवी रेनफॉल सिटीमध्ये झाल्यामुळे कॉझिंग परिणाम झाला वॉटर लॉगिंग इन सेव्हरल एरियाज, की वेगवेगळ्या एरियामध्ये वॉटर लॉगिंग झाली, पाणी जे आहे त्याची लॉगिंग झाली. तर मॅनेजर ॲश्युर्ड कस्टमर आणि मॅनेजरने या ठिकाणी कस्टमर्सला ॲश्युअर केलेलं आहे, वचन दिलेलं आहे, की जो इश्यू आहे किंवा जे इश्यूज आहेत ते लवकरच रिझॉल्व्ह केले जातील. सो 3 सेंटेन्सेस, तीनही वेगवेगळे सेंटेन्सेस आहेत. या सेंटेन्सचा या सेंटेन्सशी संबंध नाही, ना या सेंटेन्सचा या सेंटेन्सशी संबंध आहे. हे एक स्वतंत्र सेंटेन्स आहे. ते पुढील कॉलममधील कोणत्यातरी सेंटेन्स सोबत कनेक्ट होईल. हे पण एक स्वतंत्र सेंटेन्स आहे, जे पुढील 3 सेंटेन्सेस पुढील कॉलममधील कोणत्यातरी सेंटेन्स सोबत कनेक्ट होईल. हे स्वतंत्र सेंटेन्स आहे, जे पुढील कॉलममध्ये असलेल्या 3 सेंटेन्सेसपैकी कोणत्यातरी एक सेंटेन्स सोबत कनेक्ट होईल मित्रांनो. पुढे बघा. सो आता आपल्याला हे कळलं असेल. पुढे बघा, द सडन इन्क्रीज इन फ्युअल प्राइसेस. तेव्हा इन्क्रीज किंवा राईज इन्फ्लेशनमध्ये पाहायला मिळाला. आता राईज जो आहे, जो प्राइस ज्या वाढलेल्या आहेत, त्या कशाच्या? फ्युअलच्या, म्हणजे पेट्रोल, डिझेल त्याच्या प्राइसेस. सो सडन इन्क्रीज इन फ्युअल प्राइसेस, की फ्युअल प्राइसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये सडन इन्क्रिमेंट झाली, अचानक वाढ झाली. आता अचानक जर फ्युअल प्राइसेसमध्ये वाढ झाली, तर त्याचे काय-काय परिणाम होऊ शकतात? ते परिणाम आपल्याला कुठे सेंटेन्समध्ये दिसतायत का? ते बघा.
दॅट द राईज वुड अफेक्ट इन्फ्लेशन, की सडन इन्क्रीज आहे इन फ्युअल प्राइसेस. तर या फ्युअल प्राइसेसमुळे काय होऊ शकतं, की ते कोणाला अफेक्ट करू शकतं? इन्फ्लेशनला अफेक्ट करू शकतं. ॲज प्रायव्हेट व्हेइकल यूज बिकेम एक्सपेन्सिव्ह, की जे प्रायव्हेट व्हेइकल्स आहेत, ते प्रायव्हेट वाहनं जे आहेत, ते वापरणं महाग होईल. क्रिएटेड फायनान्शियल प्रेशर ऑन हाउसहोल्ड, आणि यामुळे काय झालेलं आहे, की जे हाउसहोल्ड्स आहेत, परिवार जे आहेत, त्यांच्यावर एक प्रकारचं प्रेशर क्रिएट झालेलं आहे. कुणाचं? कशामुळे? तर या इन्क्रीज इन फ्युअल प्राइसेसमुळे. पुढे बघा, आणखी बघा, आपल्याला हे जमत नसेल तर पुढे बघा. मेनी कम्युटर शिफ्टेड टू पब्लिक ट्रान्सपोर्ट. आता बघा, मेनी कम्युटर्स, कम्युटर्स म्हणजे काय? रोज जे आपल्या कामाच्या ठिकाणी ये-जा करतात वाहनांनी ते. शिफ्टेड, जे रोज ये-जा करणारे लोक आहेत, ज्यांना तुम्ही अपडाऊन म्हणतात, की अपडाऊन करणारे जे लोक आहेत, शिफ्टेड टू पब्लिक ट्रान्सपोर्ट. त्यांनी स्वतःचा शिप पब्लिक ट्रान्सपोर्टकडे वळवला. म्हणजे जे स्वतःच्या वाहनांनी जाणारे लोक होते, ते स्वतःच्या वाहनांनी न जाता पब्लिक ट्रान्सपोर्ट, जसं बस, ट्रेन, लोकल, मेट्रो जे असेल, त्याने त्या पब्लिक ट्रान्सपोर्टने त्यांनी जाण्याचं काय केलेलं आहे, शिफ्ट जो आहे तो पाहायला मिळाला. मग इथे बघा, वुड अफेक्ट इन्फ्लेशन ॲज प्रायव्हेट व्हेइकल यूज बिकेम एक्सपेन्सिव्ह. बघा या ठिकाणी, की मेनी कम्युटर्स शिफ्ट झालेले आहेत पब्लिक ट्रान्सपोर्टकडे. तर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, की ॲज प्रायव्हेट व्हेइकल, की जे प्रायव्हेट व्हेइकल आहे, त्याचा यूज जो आहे बिकेम म्हणजे झाला एक्सपेन्सिव्ह, की प्रायव्हेट वाहनं यूज करण्याचा खर्च वाढला आणि त्यामुळे लोक जी आहेत, ती कुठे शिफ्ट झाली? पब्लिक ट्रान्सपोर्टकडे. मग क्लिअरली कळतंय, की सेंटेन्स बी जे आहे, ते सेंटेन्स क्यू सोबतच कनेक्ट होणारं. पुढे बघा, सेव्हरल एक्सपर्ट्स वॉर्न, की काही एक्सपर्ट आहेत त्यांनी वॉर्न केलं. काय वॉर्न केलं? दॅट द राईज वुड अफेक्ट इन्फ्लेशन, क्रिएटेड फायनान्शियल प्रेशर ऑन हाउसहोल्ड. हे तर जुळू शकत नाही. म्हणजे सेंटेन्स सी सोबत सेंटेन्स पी जे आहे ते प्रॉपरली कनेक्ट होते, की काही एक्सपर्ट लोकांनी वॉर्न केलं दॅट, की द राईज वुड अफेक्ट इन्फ्लेशन, की जो इन्फ्लेशनमध्ये राईज झालेला, फ्युअल प्राइसेसमध्ये जो राईज झालेला आहे, तो इन्फ्लेशनला अफेक्ट करेल, परिणाम करेल. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं सेंटेन्स ए, तर सेंटेन्स ए कोणासोबत कनेक्ट होईल? तर आर सोबत होईल, की द सडन इन्क्रीज इन फ्युअल प्राइसेस क्रिएटेड फायनान्शियल प्रेशर ऑन हाउसहोल्ड, की जो इन्क्रीज झाला फ्युअल प्राइसेसमध्ये, त्याच्यामुळे परिवार जे आहे, जे हाउसहोल्ड जे आहे, त्यांच्यावर एक प्रकारचं प्रेशर जे आहे, फायनान्शियल दबाव जो आहे, तो क्रिएट झाला. हे आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकत असतो. पुढे बघा, द कंपनी इंट्रोड्यूस फ्लेक्सिबल वर्क पॉलिसी. आता कंपनीने या ठिकाणी एक फ्लेक्सिबल वर्क पॉलिसी इंट्रोड्यूस केली. जर कंपनीने एखादी फ्लेक्सिबल वर्क पॉलिसी या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेली आहे, तर त्याचं काहीतरी कारण असेल, काहीतरी उद्देश असेल, तो आपल्याला बघायचा आहे. किंवा कशासाठी त्यांनी ती पॉलिसी इंट्रोड्यूस केली ते बघा. किंवा मग हे बघा, एम्प्लॉईज रिपोर्टेड हायर प्रोडक्टिव्हिटी, की एम्प्लॉईज जे आहेत, ते कर्मचारी जे आहेत, ते कर्मचाऱ्यांमध्ये हायर प्रोडक्टिव्हिटी जी आहे, ती जाणवली किंवा ती फील झाली किंवा ती रिपोर्ट केली गेली. आणि इकडे आहे, मॅनेजर्स ऑब्झर्व्ड स्ट्रॉंगर टीम कोलॅबोरेशन, की मॅनेजरने एक स्ट्रॉंगर टीम कोलॅबोरेशन जे आहे ते पाहिलं. इकडे बघा, ॲज रिमोट वर्क अलाउड बेटर टाईम मॅनेजमेंट आफ्टर द सक्सेसफुल पायलट प्रोग्राम लास्ट मंथ, बिकॉज टीम्स कोऑर्डिनेटेड एफिशियंटली थ्रू द डिजिटल टूल्स. आता बघा, या ठिकाणी कुठेतरी आपण बघा एक शब्द पाहिलेला आहे, स्ट्रॉंगर टीम. इथे आपण शब्द पाहिला स्ट्रॉंगर टीम, की मॅनेजरने ऑब्झर्व्ह केलं, की स्ट्रॉंगर टीम कोलॅबोरेशन, की जे टीम आहे, त्या टीममध्ये एक स्ट्राँग कोलॅबोरेशन जे आहे ते पाहायला मिळालं. आणि इथे सेंटन्स आहे, ते का पाहायला मिळालं? त्याचं कारण आहे बघा, बिकॉज, कारण. या ठिकाणी 2 शब्द आहे. एक आहे बिकॉज आणि या ठिकाणी टीम्स आहे. बिकॉज टीम्स कोऑर्डिनेटेड एफिशियंटली थ्रू डिजिटल टूल्स. या ठिकाणी मॅनेजरने जे परीक्षण केलं, की टीममध्ये जे कोलॅबोरेशन आहे ते स्ट्राँग आहे. त्याचं कारण काय आहे? की टीम जी कोऑर्डिनेट झाली एफिशियंटली विविध डिजिटल टूल्सचा वापर करून, ते कारण आहे. म्हणजे क्लिअरली कळतंय, की सेंटेन्स सीला सेंटेन्स आर कनेक्ट करतंय. त्यानंतर ही 2 सेंटेन्सेस आहेत. द कंपनी इंट्रोड्यूस्ड ए फ्लेक्सिबल वर्क पॉलिसी ॲज रिमोट वर्क अलाउड बेटर टाईम मॅनेजमेंट आफ्टर द सक्सेसफुल पायलट प्रोग्राम लास्ट मंथ. एखादा पायलट प्रोग्राम आपल्याला माहिती असेल किंवा पायलट प्रोजेक्ट आपल्याला माहिती असेल. काय असतं पायलट प्रोजेक्ट किंवा पायलट प्रोग्राम? एखादी आपल्याला खूप मशीन तयार करायची किंवा एखादं काही कार्य आपल्याला, काम, एक टास्क आपल्याला करायचा आहे. तो टास्क जेव्हा आपण करतो, तेव्हा त्यासाठी खूप सारा मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी खूप सारा खर्च लागणार आहे. परंतु आपण काय करतो, फार थोड्या, ज्यांना आपण फ्यू म्हणतो, फार थोड्या लोकांचा वापर करून, फार कमी पैशांचा वापर करून
एक डमी किंवा एक छोटासा प्रोजेक्ट जो आहे, त्या एक छोटासा टास्क केला जातो आणि टास्कवरून आपण इमॅजिन करतो, की हां, हा प्रोजेक्ट आपला वर्कआउट करेल का? आणि त्यानुसार मग आपण पुढचं पाऊल जे आहे, त्याला आपण पायलट प्रोजेक्ट असं म्हणतो. आफ्टर दी सक्सेसफुल पायलट प्रोग्राम या ठिकाणी एक सक्सेसफुल पायलट प्रोग्राम झाला मागच्या महिन्यामध्ये आणि त्यामुळे द कंपनी इंट्रोड्यूस अ फ्लेक्सिबल वर्क पॉलिसी. एक छोटासा त्यांनी नमुना किंवा एक छोटासा कार्यक्रम त्यांनी करून पाहिला आणि करून पाहिल्यानंतर जे त्याच्यामधनं जे प्रॉफिट आलं, एडव्हांटेजेस किंवा प्रॉफिट मिळाले, त्यासाठी त्यांनी मग नवीन एक पॉलिसी घेऊन आलेली आहे. सो साठी क्यू जे आहे ते प्रॉपर होईल आणि साठी मग राहील आपला पी. साठी पी जो आहे, की एम्प्लॉईज रिपोर्टेड हायर प्रोडक्टिव्हिटी, की एम्प्लॉईजने हायर प्रोडक्टिव्हिटी रिपोर्ट केली. का? जसं रिमोट वर्क अलाउड बेटर टाईम मॅनेजमेंट, की दूरवरचं जे रिमोट वर्क जे आहे, दूरवरून जे लोक काम करतायत, त्यांना अलाऊ केलं, की तुम्ही बेटर टाईम मॅनेजमेंट जे आहे ते यूज करू शकता. पुढे बघा ऑल्दो आता या ठिकाणी पुन्हा एकदा ऑल्दो आलेला आहे. ऑल्दो आला म्हणजे आपण हॅपी झालो पाहिजे, की या सेंटन्समध्ये इथे जे काही सांगितलेलं असेल, त्याच्या काहीतरी अपोझिट पुढील आपल्याला दिलेल्या 3 सेंटेन्सेसमध्ये शोधायचं आहे. काय हे सब्जेक्ट आहे नवीन सॉफ्टवेअर वॉज लॉन्च सक्सेसफुली. ऑल्दो द न्यू सॉफ्टवेअर वॉज लॉन्च सक्सेसफुली. जरी एक नवीन सॉफ्टवेअर सक्सेसफुली यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आलं. सक्सेसफुल आहे, यशस्वी आहे, पॉझिटिव्ह आहे. आता याच सॉफ्टवेअरबद्दल जी निगेटिव्ह गोष्ट आहे, या सॉफ्टवेअरसोबत जे काही निगेटिव्ह घडलं किंवा घडत आहे, ते आपल्याला पुढे दिलेल्या 3 सेंटेन्सेसमधनं शोधायचं आहे. व्हिच मेड नेव्हिगेशन ईझी फॉर बिगिनर्स हे तर पॉझिटिव्ह आहे. ड्युरिंग द फर्स्ट वीक ऑफ इट्स रिलीज या ठिकाणी निगेटिव्ह काहीच दिसत नाही. इट स्टिल रिक्वायर्ड फ्रिक्वेंट अपडेट्स तरी त्याला फ्रिक्वेंट अपडेट्स रिक्वायर्ड आहे. जरी सक्सेसफुली लॉन्च करण्यात आलं आणि इट कोणासाठी वापरलेलं आहे? सॉफ्टवेअरसाठी. इट म्हणजे कोण? सॉफ्टवेअर. इट स्टिल तरी ते त्याला गरज आहे फ्रिक्वेंट वारंवार अपडेट करण्याची त्याला गरज पडत आहे. सो सेंटेन्स ए ऑब्व्हियसली कोणासोबत कनेक्ट होतंय? आर. युजर्स अप्रिशिएटेड इट्स सिंपल इंटरफेस. युजरने त्याचा सिंपल इंटरफेस जो आहे, जे दिसणं लूक आहे, त्याला अप्रिशिएट केलंय. जर युजर या ठिकाणी अप्रिशिएट करत आहे इंटरफेस, तर त्याचा परिणाम किंवा हीच कंटिन्युएशनमध्ये असेल, हेच वाक्य कंटिन्युएशनमध्ये असू शकतं, की आणखी काय केलं त्याच्यामध्ये, आणखी काय फायदा झाला. सो युजर्स अप्रिशिएटेड इट्स सिंपल इंटरफेस व्हिच मेड नेव्हिगेशन ईझी. व्हिच मेड म्हणजे व्हिच कुणासाठी वापरलेला आहे? तर यासाठी व्हिच वापरलेला आहे इंटरफेससाठी, की त्या इंटरफेसने त्यांचं जे नेव्हिगेशन आहे नवीन लोकांसाठी ते ईझी केलेलं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली बी सोबत आपण काय यूज करणार? पी. तर सी सोबत काय येणार? क्यू येणार, की अ फ्यू मायनर बग्स वर डिटेक्टेड. हे काही मायनर प्रकारचे बग्स किंवा चुका जी आहे किंवा एरर जे आहेत ते डिटेक्ट केले गेले ड्युरिंग द फर्स्ट वीक ऑफ इट्स रिलीज. जेव्हा त्यांचा पहिला वीक होता रिलीजचा, त्यामध्ये काही मायनर बग जे आहेत ते रिपोर्ट केले गेले किंवा पाहायला मिळाले किंवा ऑब्झर्व्ह केले गेले. तो सी सोबत क्यू कनेक्ट होते मित्रांनो. ऑलराइट. पुढे बघा. पुढे आहे ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म्स गेन पॉप्युलॅरिटी. आता या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे? ऑनलाईन एज्युकेशन आणि पूर्ण ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म्स म्हणजे आपला सब्जेक्ट कसा आहे? प्लुरल आहे. गेन हा व्ही2 आहे. पास्ट इंडेफिनिट टेन्स आहे आणि पॉप्युलॅरिटी. पॉप्युलॅरिटीमुळे सेंटेन्स कसं होत आहे? पॉझिटिव्ह होत आहे. की या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी आहे पॉझिटिव्ह. ॲज दे कुड लर्न. आता बघा सेंटन्स जर तुम्ही पाहिलं, ॲज दे कुड लर्न. प्लॅटफॉर्म्स थोडी ना स्वतः काही लर्न करू शकले. जरी आपण म्हटलं, की हा दे प्लॅटफॉर्मसाठी वापरलेला आहे, तर दे कुड लर्न म्हटलेलं आहे, की ते शिकू शकले. मग हे प्लॅटफॉर्म थोडी ना स्वतःहून काहीतरी शिकणार आहे. हे तर दुसऱ्यांना शिकण्यासाठी उपलब्ध असलेलं एक माध्यम आहे. त्यामुळे आपण ए सोबत बी1 जे आहे ते कनेक्ट करू शकत नाही. पुढे बघा. ड्यू टू द इन्क्रीजिंग डिमांड फॉर स्पेशलाइज्ड नॉलेज, ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म्स गेन पॉप्युलॅरिटी. आता पॉप्युलॅरिटी त्यांना मिळाली त्याचं कारण काय आहे? ड्यू टू द इन्क्रीजिंग डिमांड फॉर स्पेशलाइज्ड नॉलेज असं म्हटलेलं आहे. आणि एक आहे आफ्टर द पॅन्डेमिक डिसरप्टेड रेग्युलर क्लासरूम लर्निंग. सो बघा ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म्स गेन पॉप्युलॅरिटी याच्यासोबत बी तर येणार नाही. एक तर आहे आपल्याकडे बी2 किंवा बी3. कधी-कधी असं होतं, की बी2, बी3 दोन्हीही जॉइन होऊ शकतात असं आपल्याला वाटतं. मग अशा परिस्थितीत आपण दुसऱ्या सेंटन्सकडे टर्न करायचं. मेनी स्टुडंट्स एनरोल्ड इन स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. मेनी स्टुडंट्स एनरोल्ड, की अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःला एनरोल केलं इन स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. स्किल डेव्हलपमेंट कोर्सेससाठी अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःला काय केलं? एनरोल केलं. मेनी स्टुडंट्स आहे, प्लुरल आहे. मग या ठिकाणी बघा आपण पाहू शकतो, की इकडे आपल्याला एक दे मिळालेला आहे प्रोनाउन
आणि हा दे प्रोनाउन कोणासाठी आहे? मेनी स्टुडंट्ससाठी आहे. याचा अर्थ असा आहे, की सेंटेन्स बी जे आहे, हे सेंटेन्स बी B1 सोबत कनेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर बघा, द अवेलेबिलिटी ऑफ रेकॉर्डेड लेक्चर्स ड्यू टू इन्क्रीजिंग डिमांड फॉर स्पेशलाइज्ड नॉलेज आफ्टर द पॅन्डेमिक डिसरप्टेड रेग्युलर क्लासरूम लर्निंग. आता बघा, द अवेलेबिलिटी ऑफ रेकॉर्डेड लेक्चर्स आफ्टर द पॅन्डेमिक डिसरप्टेड आफ्टर द पॅन्डेमिक डिसरप्टेड, जेव्हा पॅन्डेमिकने डिस्टर्ब केल्यानंतर म्हणूया रेग्युलर क्लासरूम लर्निंग या ठिकाणी आहे. आणि इकडे आहे ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म गेन पॉप्युलॅरिटी ड्यू टू इन्क्रीजिंग डिमांड फॉर स्पेशलाइज्ड नॉलेज. आता हे प्लॅटफॉर्म गेन पॉप्युलॅरिटी कशामुळे करतायत, की त्याच्यामध्ये डिमांड आहे स्पेशलाइज्ड नॉलेजची म्हणून. सो या ठिकाणी आपण म्हणू शकतो की सेंटेन्स ए सोबत B2 आपलं कनेक्ट होतंय आणि सेंटेन्स बघा, सेंटेन्स ए सोबत आपलं B2 कनेक्ट होतंय, तर सेंटेन्स सी सोबत आपलं B3 कनेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. ऑल राइट. बघा पुढे. द कमिटी रेकमेंडेड मेजर चेंजेस. कमिटीने मेजर चेंजेस रेकमेंड केले. मग कोणते चेंजेस रेकमेंड केले? एकतर ते बघा पुढच्या सेंटेन्सेसमध्ये, किंवा का चेंजेस रेकमेंड केलेत ते बघा. टू मीट द नीड्स ऑफ underserved communities in the existing education policy, which created challenges for online learning. The committee recommended major changes. कशामध्ये? तर बघा, आपल्याला क्लिअरली कळतंय की एक्झिस्टिंग एज्युकेशन पॉलिसी जी आहे, त्यामध्ये त्यांनी मेजर चेंजेस जे आहे ते रेकमेंड केले. सो ऑब्व्हियसली आता ए सोबत आपण कोण जोडतोय? ए सोबत जोडतोय आपला क्यू. द रिपोर्ट सजेस्टेड इम्प्रूव्हिंग डिजिटल ॲक्सेस. की रिपोर्टने सजेस्ट केलेलं आहे इम्प्रूव्हिंग डिजिटल ॲक्सेस. रिपोर्टमध्ये काय सजेस्ट केलं गेलेलं आहे, की जो डिजिटल ॲक्सेस आहे तो इम्प्रूव्ह झाला पाहिजे. which created challenges for online learning to meet needs of underserved communities. आणि एक आहे several rural areas still lacked proper infrastructure. हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे, which created challenges for online learning. सो बघा, हे निगेटिव्ह आहे आणि या निगेटिव्हमुळे हे चॅलेंज फेस करावं लागतंय. म्हणजे सेंटेन्स सी सोबत जर आर आहे, तर ऑब्व्हियसली सेंटेन्स बी सोबत पी येऊन आपली या ठिकाणी मॅचिंग पेअर प्रॉपर होत आहे. हे तुम्ही पण करून बघा मित्रांनो. आता मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगत जातोय आणि तुम्हाला उत्तरं पण सांगत चालतोय. पण तुम्ही पण स्वतःहून करून बघण्याचा प्रयत्न करा. एकदा लेक्चर बघून घ्या. हे पी-डी-एफ मी तुम्हाला देईल. हे पी-डी-एफ तुम्ही डाउनलोड करा आणि एक-एक प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा. द गव्हर्नमेंट लॉन्च ए न्यू हेल्थ अवेअरनेस कॅम्पेन. गव्हर्नमेंटने एक नवीन हेल्थ कॅम्पेन जे आहे ते लॉन्च केलं. इफ सिम्प्टम्स आर, इफ म्हटलेलं आहे जुळणार नाही. टू फॉलो रेग्युलर हेल्थ चेकअप फॉलो करण्यासाठी. टू प्रमोट प्रिव्हेंटिव्ह मेडिकल प्रॅक्टिसेस. उद्देश काय आहे? सरकारने लॉन्च केला नवीन हेल्थ अवेअरनेस कॅम्पेन. त्याचा उद्देश काय आहे? तर हा आपल्याला उद्देश मिळतोय. हा उद्देश आहे. आणि हा उद्देश असल्यामुळे सेंटेन्स ए आर सोबत कनेक्ट होत आहे. पुढे बघा, डॉक्टर्स एन्करेज सिटिझन. डॉक्टरांनी सिटिझनला एन्करेज केलं. काय करण्यासाठी? इफ सिम्प्टम्स आर आयडेंटिफाईड ॲट द इनिशियल स्टेज, काही संबंध नाही. टू फॉलो रेग्युलर हेल्थ चेकअप्स. डॉक्टर लोकांनी सिटिझन लोकांना एन्करेज केलं. कशासाठी? ते कारण दिलेलं आहे. टू फॉलो रेग्युलर हेल्थ चेकअप्स. म्हणून सेंटेन्स बी जे आहे ते पी सोबत कनेक्ट होईल आणि ऑब्व्हियसली सेंटेन्स सी जे आहे ते क्यू सोबत. बी आहे बी क्यू सोबत आणि सेंटेन्स जे आहे सी पी सोबत. ठीक आहे. अर्ली डायग्नोसिस कॅन प्रिव्हेंट सिव्हिअर कॉम्प्लिकेशन्स. की डायग्नोसिस जर अर्ली झालं, लवकर झालं, तर ते सिव्हिअर म्हणजे कठीण किंवा कठोर किंवा हार्श किंवा सीरियस कॉम्प्लिकेशन, गुंतागुंती जी होईल, ती आपण प्रिव्हेंट करू शकतो. इफ सिम्प्टम्स आर आयडेंटिफाईड आणि सिम्प्टम्स लक्षणं जर ओळखली गेली ॲट द इनिशियल स्टेजला, हे सेंटेन्स या सेंटेन्स सोबत पुढे कंटिन्यू होत आहे. म्हणजे हा भाग या सेंटेन्सला कंटिन्यू करतोय. म्हणून हे सी आणि पी ची जोडी होत आहे. आणखी बघा, ग्रोविंग एन्व्हायर्नमेंटल कन्सर्न. ग्रोविंग म्हणजे वाढणारे, एन्व्हायर्नमेंटल म्हणजे पर्यावरणीय आणि कन्सर्न म्हणजे काय? चिंता किंवा संकट ज्याला आपण, की एन्व्हायर्नमेंटल कन्सर्न जे आहे ते वाढत जात आहे. एन्करेज्ड येणार नाही. फॉर कंपनीज, कंपनीज पण नाही. पुश्ड पॉलिसी मेकर्स टू रिवाइज पोल्युशन स्टँडर्ड. की ग्रोविंग एन्व्हायर्नमेंटल कन्सर्न्स पुश्ड पॉलिसी मेकर टू रिवाइज पोल्युशन स्टँडर्ड येऊ शकतं. अजून कन्फर्म नाहीये. आणखी सेंटेन्स बघा. मेनी इंडस्ट्रीज अडॉप्टेड इकॉनॉमिकली इको फ्रेंडली टेक्नॉलॉजीज.
की मेनी इंडस्ट्रीज अनेक इंडस्ट्रीजने काय केलेलं आहे, इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी जी आहे ती अडॅप्ट केली. मग ती का अडॅप्ट केली? फॉर कंपनीज दॅट रिड्यूस कार्बन एमिशन, एन्करेज्ड अ शिफ्ट टुवर्ड्स क्लीनर प्रोडक्शन आणि एक आहे द गव्हर्नमेंट ऑफर्ड सबसिडीज. गव्हर्नमेंटने सबसिडी ऑफर केली. आता इथून आपलं सेंटेन्स क्लिअर होऊ शकतं, की गव्हर्नमेंटने सबसिडी ऑफर केली. कशासाठी किंवा कुणाला? एन्करेज्ड अ शिफ्ट टुवर्ड्स क्लीनर प्रोडक्शन फॉर कंपनीज दॅट रिड्यूस कार्बन एमिशन्स, पुश्ड पॉलिसी मेकर्स टू रिवाइज पोल्युशन स्टँडर्ड्स. जर आपण आलो मित्रांनो, तर या ठिकाणी बघा, द गव्हर्नमेंट ऑफर्ड सबसिडीज कशासाठी? एन्करेज करण्यासाठी अ शिफ्ट टुवर्ड्स क्लीनर प्रोडक्शन. याचा अर्थ असा आहे की सेंटेन्स सी टी सोबत कनेक्ट होत आहे. पुढे बघा, मेनी इंडस्ट्रीज अडॉप्टेड इको फ्रेंडली टेक्नॉलॉजीज. कशासाठी? तर कार्बन एमिशनसाठी. सो या ठिकाणी आपण म्हणू शकतो सेंटेन्स बी जे आहे ते क्यू सोबत कनेक्ट होऊ शकतं. ग्रोविंग एन्व्हायरमेंटल कन्सर्न. आता सेंटेन्स ए जे आहे ते आर पुश्ड पॉलिसी मेकर रिवाइज पोल्युशन स्टँडर्ड्स, की एन्व्हायरमेंटल कन्सर्न जे आहे, जे चिंता आहे, त्यामुळे काय झालं, पॉलिसी मेकर्सला त्यांनी पुश केलं गेलं, की जे पॉल्युशन स्टँडर्ड आहे ते पुन्हा एकदा रिवाइज करा. ऑल राईट. बघा पुढे. द मॅनेजर रिव्ह्यूड दी परफॉर्मन्स रिपोर्ट. मॅनेजरने परफॉर्मन्स रिपोर्ट जो आहे तो रिव्ह्यू केला. सेव्हरल एम्प्लॉईज रिसिव्ड ॲप्रिसिएशन. काही एम्प्लॉईजनी ॲप्रिसिएशन रिसीव्ह केलं. सम मेजर इश्यूज वर आयडेंटिफाईड. आणि काही मेजर इश्यूज आयडेंटिफाईड केले गेले. इकडे बघा, फॉर अचिव्हिंग देअर क्वार्टरली टार्गेट्स. आता हे काय आहे? हे आहे फॉर अचिव्हिंग देअर क्वार्टरली टार्गेट. हा आहे उद्देश. त्यांचं क्वार्टरली टार्गेट अचीव्ह करण्यासाठी त्यांनी काय केलं? सेव्हरल एम्प्लॉईज रिसिव्ड ॲप्रिसिएशन. हे आहे की सेव्हरल काही एम्प्लॉईजने ॲप्रिसिएशन रिसीव्ह केलं. का रिसीव्ह केलं? फॉर, कारण त्यांनी अचीव्ह केलं त्यांचं क्वार्टरली टार्गेट. म्हणून सेंटेन्स बी सोबत सेंटेन्स पी जो आहे तो या ठिकाणी येईल. आता हा या ठिकाणी उद्देश नसून हा या ठिकाणी काय झालेला आहे मित्रांनो, हे जे सेव्हरल एम्प्लॉईज रिसिव्ड ॲप्रिसिएशन आहे, हे कारण आहे. हा परिणाम आहे आणि हे कारण आहे किंवा उद्देश आहे. काहीही म्हणू शकतो आपण. ओके. चल. सो बी सोबत पी झालं. मॅनेजर रिव्ह्यूड परफॉर्मन्स रिपोर्ट ड्युरिंग द इव्हॅल्युएशन ऑफ टीम मेट्रिक्स दॅट नीडेड इमिजिएट अटेन्शन. बघा, सम मेजर इश्यूज वर आयडेंटिफाईड दॅट नीडेड इमिजिएट अटेन्शन. हे क्लिअरली कळतंय आपलं की सी जे आहे ते आर सोबत होईल, तर बी जे आहे ते ऑब्व्हियसली क्यू सोबत येईल. चला पुढे बघा. ग्लोबल ऑइल प्राइसेस ड्रॉप सिग्निफिकंटली, की ग्लोबल ऑइल प्राइसेस जे आहे ते सिग्निफिकंटली ड्रॉप झाले, त्याच्यामध्ये घट झाली, त्यांच्यामध्ये कमी आली. सेव्हरल कंट्रीज ॲडजस्टेड देअर इम्पोर्ट प्लॅन्स, की काही कंट्रीजने त्यांचा इम्पोर्ट प्लॅन जो आहे तो ॲडजस्ट केला. द फायनान्शियल मार्केट्स रिॲक्टेड कॉशियसली. फायनान्शियल मार्केट कॉशियसली म्हणजे सावधपणाने काय करते? रिॲक्ट करते. टू टेक ॲडव्हांटेज ऑफ लोअर कॉस्ट ॲज इन्व्हेस्टर्स वेटेड फॉर फर्दर क्लॅरिटी ड्यू टू ओव्हर सप्लाय इन इंटरनॅशनल मार्केट्स. सो ग्लोबल ऑइल प्राइसेस ड्रॉप झाले सिग्निफिकंटली. त्याचं कारण या ठिकाणी दिलेलं आहे. कारण आहे ड्यू टू, कारण आहे ओव्हर सप्लाय इन इंटरनॅशनल मार्केट. सो सेंटेन्स ए ला आर जे आहे ते कनेक्ट होत आहे. सेव्हरल कंट्रीज ॲडजस्टेड देअर इम्पोर्ट प्लान टू टेक ॲडव्हांटेज ऑफ लोअर कॉस्ट. हे सेंटेन्स या ठिकाणी कनेक्ट होत आहे की त्याने त्यांचे जे इम्पोर्ट प्लान्स आहे ते ॲडजस्ट केले. कशासाठी? टू टेक ॲडव्हांटेज घेण्यासाठी, फायदा घेण्यासाठी. द फायनान्शियल मार्केट्स रिॲक्टेड कॉशियसली. हे जे फायनान्शियल मार्केट आहे ते कॉशियसली रिॲक्ट केलं आणि त्या मार्केटमधले जे इन्व्हेस्टर्स आहेत ते त्यांनी वेट केला की पुढची क्लॅरिटी जी आहे ती काय येणार. म्हणून सी साठी क्यू जे आहे ते प्रॉपरली मॅच होते. पुढे बघा. द स्कूल इंट्रोड्यूस्ड ए डिजिटल लायब्ररी सिस्टीम. स्कूलने डिजिटल लायब्ररी सिस्टीम जी आहे ते इंट्रोड्यूस केली. त्याचं कारण किंवा काही परिणाम असतील. बिकॉज स्टुडंट एंगेज्ड मोर विथ रीडिंग मटेरियल ॲज पार्ट ऑफ इट्स करिक्युलम मॉडर्नायझेशन प्लॅन. आता डिजिटल लायब्ररी सिस्टीम जर इंट्रोड्यूस केली तर हा काय आहे? एक मॉडर्नायझेशन प्लॅन आहे त्यांच्या सिलेबसमध्ये असलेला ॲज अ पार्ट म्हणून. म्हणून सेंटेन्स ए जे आहे ते प्रॉपरली क्यू सोबत कनेक्ट होत आहे. पुढे आहे फ्रॉम होम युझिंग देअर लॉग इन क्रेडेन्शियल. स्टुडंट ॲक्सेस, विद्यार्थी ॲक्सेस केले थाउजंड्स ऑफ ई बुक्स. विद्यार्थ्यांनी हजारो पुस्तकांना ॲक्सेस केले. बिकॉज स्टुडंट्स एंगेज्ड मोर विथ रीडिंग मटेरियल फ्रॉम होम युझिंग देअर लॉग इन क्रेडेन्शियल. हे बरोबर आहे की स्टुडंट ॲक्सेस, विद्यार्थ्यांनी हजारो बुक ॲक्सेस केले ई बुक
फ्रॉम होम घरूनच युजिंग देअर लॉग इन क्रेडेन्शियल्स. म्हणून सेंटेन्स बी सोबत सेंटेन्स आर जे आहे ते कनेक्ट होणार. टीचर नोटिस्ड इम्प्रूव्ड लर्निंग आउटकम्स बिकॉज कारण विद्यार्थी एंगेज झाले रीडिंग मटेरियलमध्ये, म्हणून सेंटेन्स सी सोबत पी जे आहे ते मॅच होईल. फार सोपं होतं मित्रांनो. ओके. सो ऑलरेडी 55 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता आपल्या 17व्या प्रश्नापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणखी आपल्याकडे आता किती प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत? 17, 3, 20, 3 आणि 5, 8 प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत. तर अगदी बेसिक आहे मित्रांनो हे. थोडंसं तुम्ही व्यवस्थित स्वतः करून बघा या गोष्टी. जोपर्यंत आपण स्वतः करून बघत नाही, एकदा बघा पूर्ण लेक्चर आणि नंतर स्वतः करून बघा. तुम्हाला जे समजेल ते फार महत्त्वाचं असेल. पुढे बघा. द एअरलाईन कॅन्सल्ड सेव्हरल फ्लाइट्स. एअरलाईनने काही फ्लाइट कॅन्सल केल्या. कॅन्सल करण्यामागचं कारण काय आहे? अफेक्टेड बाय सिव्हिअर वेदर कंडिशन. अफेक्टेड बाय सिव्हिअर वेदर कंडिशन बाय हेल्पिंग देम, देम तर येणार नाही, टू रिड्यूस इनकन्व्हिनियन्स. एक आहे की कॅन्सल्ड सेव्हरल फ्लाइट्स आहे. कशासाठी? कन्व्हिनियन्स, इनकन्व्हिनियन्स रिड्यूस करण्यासाठी. पॅसेंजर्स वर अकोमोडेटेड ऑन alternate routes to reduce inconvenience by helping them with booking and luggage issues affected by severe weather conditions. The staff assisted travelers to reduce inconvenience by helping them. आता बघा या ठिकाणी स्टाफने असिस्ट केलं ट्रॅव्हलर्सला बाय हेल्पिंग देम विथ बुकिंग अँड लगेज इश्यूज. याचा अर्थ असा आहे की सी सोबत प्रॉपरली क्यू मॅच होत आहे. पॅसेंजर्स वर अकोमोडेटेड ऑन अल्टरनेट रूट टू रिड्यूस इनकन्व्हिनियन्स. इनकन्व्हिनियन्स रिड्यूस करण्यासाठी, म्हणून बी सोबत आर येईल. आणि ऑब्व्हियसली एअरलाईन कॅन्सल केली गेली, सेव्हरल फ्लाइट्स कॅन्सल केल्या गेल्या कारण वेदर कंडिशन सिव्हिअर होतं म्हणून. म्हणून ए सोबत प्रॉपर या ठिकाणी पी येणार आणि आपल्या जोड्या बरोबर मॅच होतात. पुढे बघा. द सिटीज ड्रेनेज सिस्टीम फेल्ड. सिटीचं जे ड्रेनेज सिस्टीम आहे ते फेल झालं. फेल झाल्यामुळे काहीतरी परिणाम झाले असतील. टू क्लिअर वॉटरलॉग एरियाज इमिजिएटली आफ्टर आवर्स ऑफ हेवी रेनफॉल कॉझिंग मॅसिव्ह व्हेइकल कंजेशन. बघा, सिटीचं ड्रेनेज सिस्टीम जे आहे ते फेल झालं. फेल झाल्यामुळे एकतर काहीतरी परिणाम आपल्यासमोर असतील किंवा फेल झाल्याची काहीतरी कारणं. कार कन्सेप्ट, ड्रेनेज सिस्टीम जे आहे हे फेल झालं. हे फेल झाली काय आहे? एक ॲक्शन आहे. तर याचा काहीतरी कॉज असू शकतो, कारण असू शकतं. आणि फेल झालं त्याचे काहीतरी परिणाम होऊ शकतात. ज्याला आपण रिझन्स म्हटलं. सो सी आणि हा ॲक्शनचा ए आणि हा रिझन. सो कार कन्सेप्ट लागू प्रत्येक सेंटेन्समध्ये लागू होतोय. तुम्हाला उदाहरण मिळालं म्हणून सांगितलं. सिटीज ड्रेनेज सिस्टीम फेल परिणाम. तर या ठिकाणी बघा, कॉझिंग मॅसिव्ह व्हेइकल कंजेशन हा एक परिणाम आहे. टू क्लिअर वॉटरलॉग्ड एरियाज इमिजिएटली आपण परिणाम आहे. आफ्टर आवर्स ऑफ हेवी रेनफॉल, हे रेनफॉल कनेक्ट होते की ड्रेनेज सिस्टीम जे आहे ते फेल कशामुळे झालं, तर त्याचा कॉज काय होता? आफ्टर आवर्स ऑफ हेवी रेनफॉल, म्हणून ए सोबत क्यू जे आहे ते मॅच करत आहे. ट्रॅफिक मेजर रोड्स केम टू ए हॉल्ट. ट्रॅफिक ऑन मेजर रोड्स केम टू हॉल्ट. हे काय झाली? तर या ठिकाणी मेजर रोड्स जे आहेत ते हॉल्ट झाले, थांबले गेलेत. इथे ट्रॅफिक आहे आणि व्हेइकल्स आहेत. मग बघा, टू क्लिअर वॉटरलॉग्ड एरियाज इमिजिएटली कॉझिंग मॅसिव्ह व्हेइकल कंजेशन, म्हणजे खूप ट्रॅफिक त्या ठिकाणी झाली. सो ट्रॅफिक जी आहे ती झाल्यामुळे मॅसिव्ह व्हेइकल कंजेशन झालेलं आहे. बी सोबत बघा आर, तर सी सोबत ऑब्व्हियसली पी जोडणार. पुढे बघा. द फॅक्टरी इन्क्रीज्ड इट्स आउटपुट. फॅक्टरीने आपलं आउटपुट जे आहे ते इन्क्रीज केलं. इन्क्रीज केलं त्याच्यामुळे काही परिणाम किंवा काय कारण होतं की त्यांनी ते इन्क्रीज केलं. ॲज अ प्रिकॉशन बिफोर द फेस्टिव्ह सीझन ड्यू टू हायर प्रोडक्शन कॅपॅसिटी आफ्टर कन्झ्युमर बायिंग पॅटर्न शिफ्टेड. सो फॅक्टरीने आपलं इन्क्रीज आउटपुट जे आहे ते का? कारण ड्यू टू हायर प्रोडक्शन कॅपॅसिटी. कॅपॅसिटी जी आहे ती हायर प्रोडक्शनची होती. डिमांड फॉर एसेन्शियल गुड्स सर्च. डिमांड जे आहे, एसेन्शियल गुड जे आहे त्यासाठी आलं. ॲज प्रिकॉशन बिफोर फेस्टिव्ह सीझन आफ्टर कन्झ्युमर बायिंग पॅटर्न शिफ्टेड. हे या ठिकाणी कनेक्ट होईल. आणि रिटेलर्स स्टॉक्ड अप ॲडिशनल सप्लायर्स. हे रिटेलर्स जे आहे त्यांनी स्टॉकअप करून ठेवला ॲडिशनल सप्लायचा. केव्हा? ॲज अ प्रिकॉशन. काय? प्रिकॉशन म्हणून बिफोर द फेस्टिव्ह सीझन. असे आपण घेऊ शकतो. पुढे बघा. द रिसर्च टीम कंडक्टेड अ फील्ड स्टडी. रिसर्च टीमने एक फील्ड स्टडी जो आहे तो कंडक्ट केला. त्याचं काहीतरी कारण असेल किंवा त्याचे काहीतरी परिणाम असतील. बेस्ड ऑन रिझल्ट ऑफ द सर्व्हे. इथे तर अजून त्यांनी फील्ड स्टडी केला. सो रिझल्ट सर्व्हे हा तर पुढचा विषय आहे.
इन कम्युनिटी अवेअरनेस लेव्हल्स आहे अक्रॉस व्हेरियस रिजन्स. सो जो फील्ड स्टडी त्यांनी केलेला आहे, कंडक्टेड रिसर्च फील्ड स्टडी केला, तो अक्रॉस व्हेरियस रिजन्समध्ये केला. म्हणून ए सोबत काय येईल? आर येईल. द फाइंडिंग्स हायलाइटेड मेजर नॉलेज गॅप, की त्यांना जे मिळालं, त्यांनी जे स्टडी केला, त्यामध्ये त्यांना फाइंडिंग्स काहीतरी समजलं, तर हायलाइट केला मेजर नॉलेज गॅप्स, की मेजर नॉलेज गॅप्स जो आहे, तो कुठे? इन कम्युनिटी अवेअरनेस लेव्हल्स. म्हणून बी सोबत या ठिकाणी क्यू होईल. आणि त्यानंतर बघा, ऑथॉरिटीज प्लॅन ट्रेनिंग प्रोग्राम्स बेस्ड ऑन द रिझल्ट ऑफ सर्व्हे. रिझल्टचा जो सर्व्हे आला त्यानुसार, सर्व्हेचा जो रिझल्ट आला त्यानुसार ऑथॉरिटीजने ट्रेन प्रोग्राम जे आहे ते लॉन्च केले. सो सी सोबत या ठिकाणी आपण काय घेणार? आर घेणार. आर नाही. ठीक आहे. ओके. हे सगळं बेसिक आहे मित्रांनो. या ठिकाणी 3 सेंटेन्सेस सोबत मॅचच होतील. परंतु काही प्रश्न असे असतात, की जिथे तिघंच्या तिघं मॅच होत नाही. हे बेसिक आहे. मी जस्ट तुमचा एक ओव्हरव्ह्यू करून देतोय. एक बेसिक इन्फॉर्मेशन थ्रू आपण हे सेंटेन्सेस सोडवतोय. अजून यांना प्रश्नही म्हणता येणार नाही. यांना आपण एक बेसिक स्वरूपाचे प्रश्न म्हणून घेऊ शकतो. परंतु आपल्याला प्रश्न जे आहेत, ते कशा पद्धतीचे विचारले जातील? सेम याच पद्धतीची थोडासा बदल असेल. परंतु त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपल्याला हा सराव होणं आवश्यक आहे. हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. पुढे बघा, द मोबाईल ॲप इंट्रोड्यूस्ड ए न्यू सिक्युरिटी फीचर्स. नवीन सिक्युरिटी फीचर्स एका मोबाईल ॲपने इंट्रोड्यूस केलं. त्याचं कारण असेल किंवा त्याचे काहीतरी परिणाम होतील. टू प्रिव्हेंट अनऑथराइज्ड ॲक्सेस मेकिंग द प्लॅटफॉर्म सेफर ट्रान्झॅक्शन व्हेनेव्हर सस्पिशियस ॲक्टिव्हिटी वॉज डिटेक्टेड. युजर रिसिव्हड इन्स्टंट अलर्ट म्हटलेलं आहे. टू प्रिव्हेंट अनऑथराइज्ड ॲक्सेस व्हेनेव्हर सस्पिशियस ॲक्टिव्हिटी डिटेक्टेड. Users received instant alert whenever suspicious activity was detected. So B सोबत P तर ऑब्व्हियसली जुळतंय. The company improved customer data protection. कंपनीने कस्टमरचा जो डेटा आहे, कस्टमर डेटा प्रोटेक्शन जे आहे, ते इम्प्रूव्ह केलेलं आहे. कशासाठी त्यांनी इम्प्रूव्ह केलेलं आहे? की टू प्रिव्हेंट अनऑथराइज्ड ॲक्सेस. सो हे या ठिकाणी C सोबत R जुळते. मग ऑब्व्हियसली A सोबत Q जुळते का? ते बघा. The mobile app introduced a new security feature, making the platform safer for transaction. बरोबर होत आहे. पुढे बघा, इंटरनॅशनल टुरिझम डिक्लाइन शार्पली. इंटरनॅशनल टुरिझम जे आहे, डिक्लाइन म्हणजे कोसळले, शार्पली म्हणजे अचानक कोसळलेले आहे. मेनी हॉटेल्स फेस्ड फायनान्शियल स्ट्रेस. अनेक हॉटेल्स फायनान्शियल स्ट्रेस फेस करतायत. गव्हर्नमेंट्स इम्प्लिमेंटेड रिलीफ पॅकेजेस. गव्हर्नमेंटने रिलीफ पॅकेजेस इम्प्लिमेंट केले. ड्यू टू ग्लोबल ट्रॅव्हल रेस्ट्रिक्शन टू सपोर्ट द टुरिझम सेक्टर ॲज ऑक्युपन्सी रेट्स ड्रॉप ड्रास्टिकली. बघा, गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केलेलं आहे रिलीफ पॅकेज. हे रिलीफ पॅकेज जर गव्हर्नमेंटने केलं तर याचा उद्देश काय आहे? टू सपोर्ट दी टुरिझम सेक्टर. म्हणून आपण म्हणू शकतो सेंटेन्स सी क्यू सोबत कनेक्ट होते. मेनी हॉटेल फेस फायनान्शियल स्ट्रेस. का? तर ॲज ऑक्युपन्सी रेट्स ड्रॉप ड्रास्टिकली. म्हणून सेंटेन्स बी सोबत सेंटेन्स आर कनेक्ट होते. सेंटेन्स ए सोबत सेंटेन्स पी कनेक्ट होईल. इंटरनॅशनल टुरिझम डिक्लाइन शार्पली ड्यू टू ग्लोबल ट्रॅव्हल रेस्ट्रिक्शन. ग्लोबल ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन आल्यामुळे जे इंटरनॅशनल टुरिझम आहे ते डिक्लाइन झालं ऑब्व्हियसली. And the next question is, the university upgraded its research facility. युनिव्हर्सिटीने आपल्या रिसर्च फॅसिलिटीज अपग्रेड केल्या. त्याचं काहीतरी कारण असेल किंवा केल्यामुळे काहीतरी परिणाम दिसेल. विच हेल्प्ड प्रोड्यूस हाय क्वालिटी रिसर्च. त्याचा परिणाम आहे की हाय क्वालिटी रिसर्च जे आहे वर्क केलं जाऊ शकतं. एन्हान्सिंग देअर प्रॅक्टिकल लर्निंग. देअर कुणाची प्रॅक्टिकल लर्निंग ही या ठिकाणी क्लिअर नाहीये. टू सपोर्ट इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट. स्टुडंट्स गेन ॲक्सेस टू ॲडव्हान्स लॅब. एन्हान्सिंग हा देअर जो आहे, देअर प्रॅक्टिकल लर्निंग जो आहे, हा या ठिकाणी स्टुडंटसाठी वापरलेला असू शकतो. अकॅडमिक आउटपुट इम्प्रूव्ड सिग्निफिकंटली. टू सपोर्ट अकॅडमिक आउटपुट जे आहे ते सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह झालं. विच हेल्प प्रोड्यूस हाय क्वालिटी रिसर्च वर्क टू सपोर्ट इनोव्हेशन. सो या ठिकाणी बघा, हे आपण सेंटन्स जे आहे ते क्यू सोबत मॅच केलं. सेंटन्स बी जे आहे ते ऑब्व्हियसली क्यू सोबत आहे. आणि इकडे आहे युनिव्हर्सिटी अपग्रेडेड इट्स रिसर्च फॅसिलिटीज टू सपोर्ट इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट विच हेल्प प्रोड्यूस हाय क्वालिटी रिसर्च वर्क. सो सेंटेन्स ए सोबत प्रॉपर सेंटेन्स पी होत आहे आणि सेंटेन्स सी सोबत जे आहे, सेंटेन्स सी सोबत जे आहे ते आर आहे. बघा, अकॅडमिक आउटपुट इम्प्रूव्ड सिग्निफिकंटली टू सपोर्ट इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट. सो सी सोबत आर या ठिकाणी कनेक्ट होत आहे.
त्यानंतर बघा मित्रांनो, हेवी कॉम्पिटिशन इन द मार्केट. मार्केटमध्ये काय आहे? हेवी कॉम्पिटिशन आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे? तर त्यामुळे ब्रँडला फोर्स केलेला आहे त्यांचं ऑफरिंग जे आहे ते देण्यासाठी. हे कनेक्ट होतंय. ॲज डिस्काउंट्स अँड ऑफर्स बिकेम वाइडस्प्रेड टू अट्रॅक्ट मोर बायर्स. कंपनीज launch innovative promotional strategies to attract more buyers. Customers benefited from better pricing options as the discount and offers became widespread. So heavy competition in the market forced brands to improve their offerings. सो सेंटेन्स बघू शकता. ए जे आहे ते प्रॉपर पी शी कनेक्ट होते, बी जे आहे ते क्यू शी, बी जे आहे ते आर शी कनेक्ट होते आणि सी जे आहे ते क्यू सोबत कनेक्ट होते. पुढे बघा, ए सायबर अटॅक डिसरप्टेड ऑपरेशन. सायबर अटॅक बद्दल बोललेलं आहे. ऑपरेशन जे आहे ते डिसरप्ट करत आहेत. द आय-टी टीम रिस्टोर्ड दी सिस्टम. आय-टी टीमने सिस्टमला रिस्टोर केलं. सिक्युरिटी प्रोटोकॉल्स वर स्ट्रेंथन आणि सिक्युरिटी प्रोटोकॉल्स जे आहेत ते स्ट्रेंथन करण्यात आले. आफ्टर वर्किंग कंटिन्युअसली फॉर सेव्हरल अवर्स. त्यानंतर टू प्रिव्हेंट सिमिलर इन्सिडेंट इन द फ्युचर across multiple departments. A cyber attack disrupted operation across multiple departments. बरोबर आहे. The IT team restored the system after working continuously for several hours. Security protocols were strengthened to prevent similar incidents in the future. Clearly कळत आहे हे बरोबर होईल. द बुक रिसिव्ड पॉझिटिव्ह रिव्ह्यूज, की बुकने पॉझिटिव्ह रिव्ह्यू जे आहे ते रिसीव्ह केले. बुस्टिंग इट्स पॉप्युलरिटी फर्दर, आणि त्याची पॉप्युलरिटी पुढे झाली. द ऑथर गेन रेकग्नेशन ॲज क्रिटिक्स प्रेज इट्स स्टोरी टेलिंग. इथे बघा, गेन रेकग्नेशन इथे प्रेज्ड केलेलं आहे त्यांची स्टोरी स्टाईलला. सो बी सोबत पी, ए सोबत क्यू, तर ऑलरेडी सी सोबत आर. सेव्हरल रीडर्स रेकमेंडेड इट फॉर हिज युनिक अप्रोच टू नरेटिव्ह स्ट्रक्चर. सेव्हरल रीडर्स रिकमेंडेड इट फॉर हिज युनिक, त्या ऑथरची युनिक. आणखी आपण बघू शकतो. थोडंसं आपण जर व्यवस्थित विचार केला तर काही होतंय का ते आपण बघूया. द ऑथर गेन्ड रिकग्नेशन. द ऑथर गेन्ड रिकग्नेशन. मग ऑथर गेन जर रिकग्नेशन केलेलं आहे तर ऑथरसाठी इकडे हिज वापरलेला आहे बघा. त्यामुळे हा बी जो आहे हा आर सोबत कनेक्ट होत आहे. पुढे बघा, सेव्हरल रीडर्स रेकमेंडेड इट. काही रीडर्सने त्याला रेकमेंड केलं. ॲज क्रिटिक्स, आणि क्रिटिक्सने प्रेज केलं स्टोरी टेलिंग टाईप. सो आता सी सोबत पी होईल आणि ऑब्व्हियसली ए सोबत क्यू होईल. आता हा क्रम बरोबर आहे. ओके. सो केअरफुली रीड करावं लागेल आपल्याला. आणि कधी-कधी असं होणार मित्रांनो, एक सेंटेन्स 2 सेंटेन्सेस सोबत पण कनेक्ट होऊ शकतं. काळजी करण्याची गरज नाहीये. अशा परिस्थितीत जे जास्त कनेक्ट होतंय, ते आपल्याला चूज करायचं असतं. हाच तर सगळ्यात मोठा खेळ आहे. पुढे बघा, दी सडन इन्क्रीज इन फ्युएल प्राइसेस. हा तर प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे आणि हा प्रश्न आपल्या या ठिकाणी रिपीट झालेला आहे. तुम्ही सोडवून बघा काय येतं या प्रश्नाचं उत्तर. आणि अशा पद्धतीने आपण आज जी महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी कव्हर केली, त्यामुळे तुमचा एक बेस क्लिअर होतो, एक फाउंडेशन तयार होतो. यामुळे आपला एक अप्रोच तयार होतो, की कोणत्या अप्रोचनुसार आपल्याला कॉलम मॅचिंगचे प्रश्न जे आहेत तर ती सोडवायची आहेत. आणि ही जर माहिती तुम्हाला असेल, हे जर लेक्चर तुम्ही पाहिलं, तर पुढील जी प्रश्न आपण सोडवणार आहोत, ते ऑब्व्हियसली तुम्हाला व्यवस्थितरित्या समजतील. आणि एव्हरीथिंग इज अबाउट प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन वुमेन एव्हरीवन इज परफेक्ट. प्रत्येकाला परफेक्ट बनवण्याचं काम कोण करतं? प्रॅक्टिस. सो प्रॅक्टिस जास्त करण्यासाठी आपण मॅक्सिमम क्वेश्चन्सची प्रॅक्टिस केली पाहिजे. आता प्रॅक्टिसचा आणखी एक भाग म्हणून मी तुम्हाला ही सर्वची सर्व प्रश्न PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या कोर्समध्ये टाकून देईन. तुम्हाला काय करायचं आहे, की त्याची प्रिंटआउट काढा किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये त्याला ओपन करा आणि एक-एक प्रश्न जो आहे तो समोर ठेवा. हातात पेन आणि पेपर घ्या आणि कोणता कॉलमचा सेंटेन्स ए दुसऱ्या कॉलमच्या कोणत्या सेंटेन्स सोबत मॅच करतो हे सुद्धा तुम्ही करून बघा. आणि असे सर्वच्या सर्व 25 प्रश्न तुम्ही सोडवून बघा, सोडवून काढा आणि तुम्हाला त्याच्यातनं काय समजतं ते एकदा बघा. ऑब्व्हियसली तुम्हाला काहीतरी नवीन इनोव्हेशन झाल्यासारखं कळेल. ऑब्व्हियसली तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये इंटरेस्ट येईल आणि छोट्या-छोट्या एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायला लागलो, की हळू-हळू आपली लेव्हल वाढत जाते आणि त्यानुसार मग आपण क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करत असतो मित्रांनो. तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण आता इथेच थांबूया. कॉलम मॅचिंगचा आपला हा पहिला भाग झालेला आहे. उद्याच्या दिवशी दुसरा भाग होईल. त्यामध्ये आपण एक्झॅक्टली एक्झाममध्ये कसे क्वेश्चन्स येतात ती फॉलो करणार आहोत. परंतु ती करण्यासाठी हा बेस फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या लेक्चरकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जर या लेक्चरकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नाही,
तर याच्यापुढे जे काही होईल ते तुम्हाला कळणार नाही. प्रत्येक ठिकाणी मी तिथे तुम्हाला कार सांगेल, तेव्हा कार काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. मी तुम्हाला ऑल्दो सांगेल, दो सांगेल, व्हाईल सांगेल, देअर आफ्टर सांगेल. वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी सांगेल, की जे आज आपण या ठिकाणी त्याचा अप्रोच पाहिलेला आहे. तर आजचं लेक्चर पाहणं फार महत्त्वाचं आहे आणि वेळोवेळी मी तुम्हाला आठवण करून देईल, की फर्स्ट लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं होतं, त्याचा वापर इथे करायचा आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण असा प्रश्न पाहिला होता, त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. ऑल राईट. तर हा व्हिडिओ तुम्ही कधीच स्किप करू नका मित्रांनो. इथपर्यंत तुम्ही आलेला आहात, म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे आणि स्किप करत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल, तर एकदा थ्रू आउट हा व्हिडिओ पहा. तुम्हाला याचा फायदा होईल. आज इथेच थांबूया. थँक सो मच. टेक केअर.